तीन मंत्र केनोपनिषद निष्ठाचे आपण आत्तापर्यंत पाहिले होते. मंत्रांची सुरुवात शिष्यांनी केलेल्या प्रश्नांनी झालेली आहे. इंद्रियांच्या मार्फत होणारं ज्ञान सर्वांना अवगत आहे. इंद्रिय ज्ञानात मदत करतात इतपत सामान्य ज्ञान सर्वांना आहे. म्हणून ज्ञानाचा अंत इंद्रियांच्या तिथे होतो, आणि जर होत असेल तर मग इंद्रियच आत्मा असतील, किंवा इंद्रियांच्या मार्फत जर त्याचा विचार मनामध्ये होत असेल तर मन हे त्याचं अंतःठिकाण असून मन हेच आत्मा असू शकेल. अशा प्रकारचा संभ्रम असणाऱ्या शिष्यांनी केलेला प्रश्न आहे की केनेशितम, कोणाच्या इच्छेने मन आपल्या विषयाला विषयाकार बनवून त्याचं ज्ञान करून देतं, करून घेतं. जर ते अंतिम स्थान असेल तर ते करून देतं, ते अंतिम स्थान नसेल तर ते करून घेतं. आणि या प्रश्नाचं उत्तर सांगताना दुसऱ्या मंत्रामध्ये गुरुवरी असं म्हणतात की तू ज्या ज्या इंद्रियाची गोष्ट करतोस त्या त्या इंद्रियांच्या मागे त्या त्या इंद्रिय शक्ती अनुसार आपल्या तेजाची अवधारणा करणारं एक तत्व आहे, ज्या तत्वाला त्या डोळ्याचा डोळा, कानाचा कान अशा पद्धतीने संबोधलं गेलेलं आहे. इथे शिष्याची खात्री पटलेली आहे की इंद्रियांच्या मागे मन, आणि मन आणि इंद्रियांच्या मागे आणखीन काहीतरी आहे इतपत त्याला कळालेलं आहे. फक्त जे आहे ते रूपात्मक आहे, नामरूपात्मक आहे की नाही याबद्दल त्याचा संभ्रम आहे. जर तसं असेल तर तो पुरुष कसा असेल, तो नामरूप असेल तर त्याचं वर्णन काय असेल, त्याची जाती काय असेल, त्याचं वर्ण काय असेल, त्याची क्रिया काय असेल, असा प्रश्न केल्यानंतर आचार्यांनी उत्तर दिलेलं आहे की अशा प्रकारच्या कोणत्याही नामरूपात्मक वस्तूची तिथे सोय नसून जे तिथं आहे ते ज्या वस्तूला उद्दीपित करायचं त्या वस्तूच्या माध्यमातून उद्दीपनाचं फक्त कार्य करतं. म्हणून ते कार्य करत असताना ते कार्य करण्यापुरत्याच्या वेळात त्या इंद्रियाला ते अवधारित करतं, आणि म्हणून त्यावेळेला ते वाचेची वाचा असतं, ती कानाची कान असतं, आणि ते नेत्राचा नेत्र असतं. इतकं सांगून झाल्यानंतर आता शिष्याचं सगळं जे लक्ष आहे ते एका प्रश्नावर एकवटलेलं आहे की असं जे तत्व आहे जे नामरूपात्मक नाही इतपत मला अंदाज आलेला आहे, जे चेतनात्मक आहे असं तुम्ही म्हणता, ते द्योतनात्मक आहे, ते प्रकाशित करतं असं तुम्ही म्हणता, त्याच्या निश्चित स्वरूपाबद्दलची आणखी माहिती व्हावी म्हणून तिसरा मंत्र आचार्यांनी उत्तरादाखल सांगितलेला आहे. इथे त्या सर्व इंद्रियांच्या मनाच्या मागे असणाऱ्या ताकदीचं वर्णन करताना आचार्य असं म्हणतात की तिथे ज्या इंद्रियांच्या मार्फत मनाला संवेदना होऊन विषयांचं ज्ञान होतं, त्यापैकी कोणतंही इंद्रिय आणि मन आणि प्राण यापैकी कोणीही त्या वस्तूचं ज्ञान करण्यासाठी मागे जाऊ शकत नाही. म्हणजे ज्याच्या प्रकाशात ज्ञान होतं त्याचं ज्ञान होण्यासाठी जो प्रकाश लागतो तो प्रकाश देण्याचं काम इंद्रिय मन यापैकी कोणीही करू शकत नाही. म्हणून न तत्र चक्षुर गच्छति, न वाक गच्छति, न मनो, न विद्मो, न विजानिमो. तो इंद्रियांनी आणि मनाने कळत नाही, तो समजत नाही. अथ एतत् अनुशिष्यात अन्यत एव, तो शिकवण्यासारखा सुद्धा नाही, किंवा ज्याला शिकवायचं किंवा ज्याच्याबद्दल तो कसा आहे हे सांगावं तर त्याच्यातसुद्धा अडचण येते. आणि एवढंच नव्हे तर तो अन्यत एव तत् विदितात अथो अविदितात अधि, जितकं जितकं मला कळालेलं आहे, ज्याचं ज्याचं मला ज्ञान आहे त्याला विदित, किंवा ज्याचं ज्ञान आहे त्याला विदित असं म्हटलेलं आहे. ज्याचं ज्ञान किंबहुना माझ्या ज्ञानाच्या कक्षेमध्ये अशी एखादी वस्तू असू शकेल ती आत्तापर्यंत माझ्या ज्ञानाच्या कक्षेमध्ये म्हणजे माझ्या इंद्रियांच्या कक्षेमध्ये आलेली नसेल, याचा अर्थ त्याचं अस्तित्व असू शकेल आणि माझ्या इंद्रियांना ते अजूनपर्यंत गोचर झालेलं नसेल. असं जर असेल तर मी त्याला अविदित असं म्हणेन, ज्याचं अजून ज्ञान व्हायचं आहे असं म्हणेन. म्हणजे जी वस्तू मी शोधण्याचा प्रयत्न करतो, ज्या चेतनेबद्दल तुम्ही बोलता, ती वस्तू अशी तर नाही ना की जी विदितात नाही आहे पण अविदितात आहे. यावर आचार्यांचं उत्तर असं आहे की ती विदितात पण नाही आणि ती अविदितात पण नाही. म्हणजे याचा अर्थ
ज्याला विदित आणि अविदित दोन्ही माहिती आहेत, त्याच्या दोन्ही प्रकारच्या माहितीमध्ये सुद्धा ती नाही आहे. असणे आणि नसणे या दोन प्रक्रिया वस्तूच्या संबंधामध्ये आहेत. एखाद्या वस्तूचं ज्ञान होण्यासाठी जो ज्ञान करून घेणारा आहे, त्याला त्या वस्तूचं ज्ञान होण्याची सामुग्री जर त्याच्याकडे असेल तर ती वस्तू एकतर असेल किंवा एकतर नसेल. आणि असेल तेव्हा ती असल्यामुळं तिचं ज्ञान होईल. ती असताना कोणत्या स्वरूपामध्ये असेल त्यावर त्याचं ज्ञान अवलंबून असेल. जर ती माझ्यासमोर नामरूपात्मक अशी माझ्या इंद्रिया डोळ्यांसमोर जर आलेली असेल तर मला तिचं प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकेल. ती माझ्यासमोर नसेल पण तिच्या अस्तित्वाचं ज्ञान करून घेणारी एखादी घटना घडत असेल तर मला ती अनुमानाने आहे असं म्हणता येईल. जर धूम असेल तर अग्नी आहे असं म्हणता येईल. म्हणजे अग्नी मला प्रत्यक्षदर्शी नसेल पण धूमाच्या सहाय्याने, हेतूच्या सहाय्याने मला अग्नीच्या ज्ञानाचं वर्णन करता येईल किंवा अग्नीच्या ज्ञानाची खात्री पटवता येईल. यापैकी प्रत्यक्ष आणि अनुमान या दोन्हीही प्रमाणांनी ते तत्त्व दिसत नाही, कारण त्याला आत्तापर्यंत प्रत्यक्षात पाहिलेला कोणी नाही किंवा हे मी पाहिलेलं आहे असं म्हणणारा आजपर्यंत कोणी नाही. अनुमानाने त्याचा अंदाज करावा तर ज्या वस्तूचं अनुमान करावं त्या वस्तूशी संबंधित अशी एखादी गोष्ट अनुमानासाठी आवश्यक असते. म्हणजे तिथे हेतू आणि कारण याचा संगम असावा लागतो. म्हणजे वन्ही आणि धूम्र याचा एकमेकाशी संबंध असल्यामुळे अनुमान होतं, पण ती जी वस्तू आहे त्याचा कोणत्याच वस्तूची अशा प्रकारचा संबंध नसल्यामुळे त्याच्याबद्दल अनुमान करता येत नाही. म्हणजे ती प्रत्यक्ष दिसू शकत नाही, ती अनुमानाने दिसू शकत नाही. जर अनुमानाने नसेल तर ती उपमानाने दिसू शकते का? म्हणजे मी पाहिलेली एखादी वस्तू कशी आहे असं वर्णन मी ती वस्तू न पाहिलेल्या व्यक्तीला करून सांगितलं आणि त्याला त्या वर्णनाशी मिळतं जुळतं काहीतरी मिळालं तर तो उपमानाने म्हणू शकतो की ती हीच वस्तू आहे. म्हणजे ज्यांनी गाय पाहिलेली नाही त्याला गायीचं वर्णन करून सांगितल्यानंतर जेव्हा गायी सदृश प्राणी दिसेल तेव्हा ते वर्णन चपकल बसल्यामुळे असा अर्थ काढता येईल की ही गाय आहे. अशा प्रकारे याचं ज्ञान होईल का? म्हणजे आत्मा किंवा ब्रह्म किंवा आत्मतत्वाचं ज्ञान करून घेण्यासाठी जितकं वर्णन केलेलं आहे ते वर्णन आम्ही रोज ऐकतो. तो सत आहे, तो चित आहे, तो आनंद आहे, एवढ्या सांगितलेल्या गोष्टींनी हे तिन्ही किंवा अशा चारी किंवा ते शुद्ध आहे, शुक्र आहे, ज्योतिष्मता आहे. आपण ईशावास्योपनिषदामध्ये त्याची खूप मोठी लिस्ट पाहिलेली आहे. ती सगळीच्या सगळी जर मला माहीत असेल आणि मी अशी कोणती तरी वस्तू शोधायला बाहेर पडलो तर ती मला मिळू शकेल का? तर ती तशी मिळू शकत नाही, कारण जे बाहेर शोधायला पडले त्यांना त्या प्रकाराने ती मिळालेली नाही. म्हणजे उपमानाने ते होऊ शकत नाही. अर्थापत्तीने ती मिळू शकेल का? म्हणजे तिच्या अस्तित्वाचा अंदाज तिच्या झालेल्या परिणामांवर करता येईल का? मग जर सगळंच चैतन्यमय असेल तर मग आम्हाला दगड पाहिल्या पाहिल्या आत्मतत्वाचा अनुभव का येत नाही? म्हणजे इथे अर्थापत्तीसुद्धा लागू पडू शकत नाही. ज्या अर्थी हे चेतनमय आहे त्या अर्थी ते मला गोचर होतं किंवा कळतं. म्हणजे कळत असलेली प्रत्येक वस्तू आणि कळून घेणारा मी हे सगळंच चैतन्यमय जर असेल तरीसुद्धा मी चैतन्याची ओळख करून घेऊ शकत नाही. म्हणून चैतन्याच्या जोरावर माझा व्यवहार होतो, चैतन्याच्या जोरावर मी शब्द नावाचं प्रमाण वापरतो, चैतन्याच्या जोरावर मी सगळी इंद्रिय वापरतो, पण तरीसुद्धा मला ते चैतन्य अनभिज्ञ आहे. म्हणजे अर्थापत्तीने तिथं ते समजू शकत नाही. अभावात्मक ज्ञानाने ते समजू शकेल का? आज काका इथं नाहीत हेही एक प्रकारचं ज्ञान आहे. काकांचं नसणं हा इथल्या ज्ञानाचा विषय आहे. तसं आत्मतत्व इथं नाही असं समजून त्याचं आत्मतत्व जिथं असेल तिथं ज्ञान होऊ शकेल का? पण ते विभुर्व्याप्त असल्यामुळं ते एखाद्या ठिकाणी नसेल असं होऊच शकत नाही. म्हणजे अभावाने सुद्धा त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. आणि या सगळ्या प्रमाणांमध्ये मग राहिलेलं जे एकमेव प्रमाण आहे ते म्हणजे आगम किंवा शब्द प्रमाण आहे. आणि म्हणून आचार्य म्हणतात की ते फक्त आगम किंवा शब्द या प्रमाणांनी दिसू शकेल किंवा कळू शकेल. शब्द प्रमाणांनी कळू शकेल म्हणजे नेमकं काय?
शब्दप्रमाणांनी संतांनी त्या भूमाचं, त्या ब्रह्माचं वर्णन अत्यंत विस्तृत प्रकारे करून ठेवलेलं आहे. पण केवळ वर्णन वाचून कळेल अशा पद्धतीने शब्द हा ज्ञानाचा स्रोत नाही आहे. त्यांनी सांगितलेल्या आगमकृत श्रुतींवर, श्रुतीशी सुसंबंधित असं जे ज्ञान अनुभवातून घेतलं ते सांगण्याचा जो प्रयत्न केला, त्या प्रयत्न केलेल्या शब्दांच्या पायवाटेवर जर वाटचाल केली तर कदाचित या वस्तूपर्यंत पोहोचता येईल अशी ती सोय असल्यामुळे प्रमाणांमधलं एकमेव प्रमाण जे आद्य प्रमाण आणि एकमेव प्रमाण म्हणून मानले घेतले ते आगम आहे. म्हणून वेदांना इतकं महत्त्व आहे. याचा तार्किक विचार करताना तार्किकांचा थोडासा पराभव करावा या अर्थाने आचार्यांनी असंही सांगितलेलं आहे की अग्निर्दाहक प्रकाशकस्य अपि सा, अग्नी प्रकाश देते म्हणून अग्नीसून जरी प्रकाश येत असेल आणि दाहकता आहे त्याचं अंग असेल तरीसुद्धा अग्नीला दाह करणारा किंवा अग्नीला प्रकाशित करणारा असा कोणीतरी असू शकेल, पण ती अग्नी असू शकत नाही. जे कार्य ज्या कारणाकडून होतं ते कार्य कारणाला उद्दीपित करू शकत नाही. कारणामुळे कार्याचं उद्दीपन होतं, कार्यामुळे कारणाची सूचना मिळते. कार्याकडून कारणाचं उद्दीपन होऊ शकत नाही. म्हणून इंद्रियांकडून विषयांचं उद्दीपन होतं, विषयांकडून इंद्रियांचं होत नाही. विषयांकडे पाहिल्यानंतर ते विषय आहेत असं इंद्रियांमार्फत मनाला कळतं, म्हणून विषयांना मन कळत नाही, मनाला विषय कळतात. आणि याच धर्तीवर मनाच्या मागे असणारी जी शक्ती आहे त्या शक्तींनी मनाचा अंदाज पूर्णपणे बांधता येतो, पण मनाने त्या शक्तीचा अंदाज बांधणं अशक्य आहे असा एक तर्कवादसुद्धा त्यांनी याच्यामध्ये दिलेला आहे. दुसरी गोष्ट ते असं म्हणतात की असं जर असेल तर मनाने ते का शक्य नाही आहे, कारण ज्याला जे कार्य दिलं आहे तितकंच कार्य ती वस्तू करू शकते. मनाकडे दिलेलं जे कार्य आहे ते संकल्प, विकल्प, अध्यवसाय इतकंच कार्य दिलेलं आहे. आणि हे संकल्प कोणाच्या बाबतीत होऊ शकतात अशी जी बाब किंवा असा जो विषय आहे तसा तो विषय नसल्यामुळे त्याच्याबद्दल संकल्प करता येत नाही. आणि ज्याचा संकल्पच करता येत नाही त्याचा विकल्प होऊ शकत नाही. आणि जेव्हा विकल्पच नसतील तेव्हा बुद्धीला काही कामच असू शकत नाही. याचा अर्थ अंतःकरणाने ब्रह्माचं ज्ञान कोणत्याही अवस्थेमध्ये होऊ शकत नाही. आणि म्हणून अत्यंत तरल पदार्थ असं जरी त्याचं नाव असलं तरीसुद्धा बुद्धीनी किंवा श्रद्धेनी, ज्ञानेश्वरांनी तर असं म्हटलं की केवळ श्रद्धेने झोंबूप आहे, तू केवळ श्रद्धेने हे मिळेल असं तुला वाटत असेल तर तसंही ते शक्य नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जर अंतःकरणाने त्याला पकडण्याचा प्रयत्न करायचा असेल तर अंतःकरण ज्या ज्या विषयांचं ज्ञान करून देतं त्या त्या विषयांमध्ये जाती गुण क्रिया इतकी विशेषणं असतातच. ही नसतील तर त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. आणि ते निर्विशेष आहे. त्यामुळे निर्विशेष असलेली गोष्टी विशेषत्वानं ज्ञान करून देणाऱ्या मनाकडून उद्दीपित केली जात नाही असाही त्यांचा एक विचार आहे. म्हणून ते शेवटी असं म्हणतात की पहिल्यांदा अत्यंत निषेध सांगितलेला आहे. जे जे माहीत आहे ते, जे जे अनभिज्ञ आहे ते विदितात अविदितात या दोन्हींनीही ते मिळणार नाही. आणि इथे विदितात हा आपल्याशी दैनंदिन व्यवहाराशी संबंधित असलेला विषय आहे. जे जे माहिती आहे ते. अविदितात हा आपल्याशी असंबंधित किंवा आपल्याशी अजून संबंध न आलेला विषय आहे. अविदितात म्हणजे जे अव्याकृतात आहे. असं एक सृष्टीचं सृजन झालेल्या सृष्टीमधल्या काही कालखंडामध्ये मी वावरतो आहे. अशा अनेक सृष्टी निर्माण करणाऱ्या त्या विधात्याकडे अजून अशा अनेक सृष्टींची बीजं शिल्लक आहेत जी नंतर येतील, ज्यांचं स्वरूप वेगळं असू शकेल, ज्यांचा कार्यभाव वेगळा असू शकेल. तेव्हा असं काहीतरी झाल्यानंतर, असा भाव आल्यानंतर तिथे आत्मा असेल का अशी शंका येण्याची शक्यता आहे. तेव्हा असं सांगण्यात आलेलं आहे की जे अजून व्हायचं आहे, अव्याकृत जे आहे म्हणजे अविदित जे आहे, ज्याचं ज्ञान अजून झालेलं नाही पण ज्ञान होण्यायोग्य आहे असं ते आल्यानंतर कळेल, असं अजूनही सृजन न झालेल्या विश्वामध्ये सुद्धा ते नाही आहे. मग असा आत्यंतिक निषेध केल्यानंतर जे माहिती आहे त्याच्यातही नाही आहे, जे माहिती नाही त्याच्यातही नाही आहे, म्हणजे मग ते खरोखरच आहे की नाही. आणि जर असेल
तर ते आहे याची आम्हाला खात्री कशी पटावी? कारण माझ्या बुद्धीची जी मजल आहे ती कदाचित जे मला माहिती आहे ते किंवा अनभिज्ञ आहे ते याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून ती वस्तू अशी आहे की जी सध्या उपलब्ध असणाऱ्या करणसंघात म्हणजे इंद्रियांच्यामुळे बरोबर प्राणांचं सहाय्य घेऊन अंतःकरणाच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारच्या गवेत किंवा कवेत न येणारी अशी ती गोष्ट असल्यामुळे ती विदितात नाही, अविदितात नाही, म्हणून एकमेवा द्वितीय आहे असं ते म्हणतात. ती हेय आणि उपादेयसुद्धा नाही असं आचार्य म्हणतात. एखादी गोष्ट जर त्याच्या शुद्ध स्वरूपामध्ये हवी असेल तर ती संमिश्र अवस्थेत असेल तर त्याच्यापासून काही गोष्टी पृथक्करणाने बाजूला केल्यानंतर त्याचा आतला गाभा म्हणजे शेवटचा पदार्थ, लास्ट पार्टिकल, या न्यायाने तो मिळू शकतो. म्हणजे त्याग केल्यानंतर त्यजेन असं मिळू शकतो. किंबहुना एखाद्या पदार्थावर काहीतरी संस्कार केल्यानंतर तो मिळू शकतो उपादेय या न्यायाने. पण हे हेयही नाही आहे, हे उपादेयही नाही आहे. आणि म्हणून आपण एक शब्द पाहिला होता, हेया उपादेया वर्जिता, ललिता सहस्त्रनामामध्ये आहे. देवीचं वर्णन आहे. देवी अशी आहे की ती ब्रह्मरूप आहे आणि ती ब्रह्मरूप असल्यामुळे ती त्यागानेही येत नाही आणि ती मिळवण्यानेही येत नाही. हे अहेवपणी मरण यावं असं म्हणतात आपल्याकडे. त्यातला जो हेव हा जो प्रयत्न त्याग किंवा त्यज करणे किंवा पतीच्या निधनाच्या अगोदर आलेलं मरण अहेवपणी मरण म्हणतात. हेय उपादेय प्रतिषेधेन आत्मनो अनन्यत्वात ब्रह्मविषय जिज्ञासा शिष्यस्य निर्वर्तिता स्यात्. नहि अन्यस्य स्व आत्मनो विदिता अवितादाभ्याम अन्यत्व वस्तुनः संभवती इति. अशा प्रकारची दुसरी कोणतीही गोष्ट नाही आहे. दोन गोष्टी तिसऱ्या मंत्रामध्ये सांगितलेल्या आहेत. विदित आणि अविदितांच्या पलीकडे असणारी, ज्ञात आणि अनभिज्ञ वस्तूंच्या पलीकडे असणारी ही वस्तू आहे. दुसरी गोष्ट अशी वस्तू एकच आहे, अशा दोन नाही आहेत, अशा अनेक नाही आहेत. त्यामुळे ती एकमेवा द्वितीय पण आहे, एकमेव पण आहे. आणि ती एकमेव असल्यामुळे आणि एकमेवा द्वितीय असल्यामुळे जेव्हा ती चेतनयुक्त बनून उपाधीच्या आतमध्ये स्वहृदयी असते तेव्हा ती आत्मा या नावाने ओळखली जाते. जेव्हा ती उपाधी विरहित असते तेव्हा ती ब्रह्म नावाने ओळखली जाते. पण ती एक आणि ही दोन अशी नसून ती तीच आहे. म्हणून अयम आत्मा ब्रह्म हे महावाक्य आहे. अशी तिसऱ्या मंत्राची आपण हे पाहिली होती. याला थोडासा सुसंगत असा चौथा आणि चौथ्यापासून आठव्यापर्यंतचे जे मंत्र आहेत ते मंत्र एक एक इंद्रियांच्या कार्य करण्याच्या पद्धतीतून उपनिषदांच्या या वैशिष्ट्याबद्दल अखंडानंद महाराजांनी असं म्हटलेलं आहे की केवळ तो वाचेला कळत नाही, तो ह्याला कळत नाही, तो त्याला कळत नाही इतकं सांगून 4 ओळीमध्ये सगळं काम थांबवता आलं असतं. पण प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक इंद्रियाचा अत्यंत गूढ आणि गर्भित विचार उपनिषदांमध्ये केलेला आहे, खास करून या उपनिषदामध्ये. तर करण्याचं कारण असं आहे की माझ्या या विश्वामधल्या मनुष्य म्हणून जीवनामध्ये ज्या ज्या काही कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांच्या मार्फत होणाऱ्या ज्या ज्या हालचाली आहेत, या सगळ्या हालचालींनी माझं जीवन भारून गेलेलं आहे. तेव्हा या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय हे माझं इसेन्स आहे. एक मनुष्य म्हणून जर माझी ही या वस्तू काढून घेतल्या तर माझ्यामध्ये पंचमहाभूतापेक्षा काही जास्त राहत नाही. तेव्हा या इंद्रियांचा म्हणजे जितक्या वस्तूंनी मला बनवलं गेलं आहे, मी पंचमहाभूताच्या संघातानी बनलेला आहे. पण या संघातामध्ये अशा काही वस्तू आहेत की जिथे खरोखरच विधाताने आपल्या चेतनेला अत्यंत प्रज्वलित अवस्थेमध्ये पुढं आणलेलं आहे आणि म्हणूनच इंद्रियांना वसू असं नाव दिलेलं आहे. आणि म्हणून इंद्रिय ही या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी सुद्धा प्रेरक आहेतच. पण याच इंद्रियांचं सहाय्य घेऊन मला विचार नावाची वस्तू पुढं आणता येते. आणि ही विचार नावाची वस्तू पुढं आणण्याची जी चेतनतत्वाची स्पष्ट आणि पारदर्शी ताकद आहे ती संपूर्ण प्राणीमात्रामध्ये केवळ नरदेहामध्ये असल्यामुळे इथे इंद्रियांचं साकल्य जे आहे, इंद्रियांची जी अतीव शक्ती आहे ती फक्त इथे प्रदर्शित होऊ शकते. असं असल्यानंतर त्या इंद्रियांचा खूप गूढार्थाने विचार करणं जरुरीचं आहे. कारण जिथे चेतना एकवटलेली आहे
चेतनेचं अत्यंत तरल आणि सुस्पष्ट असं जे प्रतिबिंब आहे उपाधीमध्ये ते बुद्धीमध्ये आहे. म्हणून बुद्धी म्हणजे अंतःकरण हे इंद्रियांचं किंवा मन हे इंद्रियांचा गाभा असं जर समजलं तर प्रत्येक इंद्रियांचा व्यवस्थित पृथक्करण केल्यानंतर त्या इंद्रियांची जी वाटचाल होते त्या वाटचालीमध्ये कुठेतरी या चेतन तत्वाची काही मुळं दिसण्याची शक्यता आहे. म्हणून प्रत्येक इंद्रियाचा व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी आणि इंद्रियांचा अभ्यास किती मर्यादेपर्यंत केला गेलेला आहे तो अमर्याद आहे. केवळ तोंडामधून येणारा आवाज ज्याला आपण वाचा म्हणतो त्या वाचेतून या चेतन तत्वाला गवसणी घालण्यासाठी ज्या लोकांनी आपले बुद्धिप्रणाला लावलेली आहे त्याच्यामध्ये पातंजली आहेत, पाणिनी आहेत आणि भर्तृहरी आहे. या तिघांनीही केवळ वाचा किंवा ध्वनी याच्यावरून स्फोटवाद नावाचा एक सिद्धांत मांडलेला आहे. आणि या स्फोटवादामधून त्यांनी नेमकं आवाजाचं, शब्दाचं, वाचेचं, वर्णाचं मूळ कुठे आहे आणि कशा प्रकारे त्या मुळातून जेव्हा ही शक्ती बाहेर येते तेव्हा तिथे शक्तीचं पृथक्करण करणं शक्य आहे. होत असलेली घटना, होत असलेलं कार्य आणि कार्याचा संप्रेरक हे एकामेकाला बाजू करण्याची शक्यता प्रत्येक इंद्रियामध्ये शक्य आहे. म्हणून चौथा मंत्र सांगतो, यद वाचा अनुभ्यदितम येन वाग अभ्युद्यते. यद वाचा, जो वाचा म्हणजे वाणीने, अन अभ्युदितम, अन अभिउदितम अशी संधी आहे ती. अन म्हणजे नाही, अभिउदितम म्हणजे जो प्रकाशित होत नाही. भ हा प्रकाशार्थक शब्द आहे. अन अभिउदितम म्हणजे जो प्रकाशाने उदित होत नाही, म्हणजेच जो वाणीने प्रकाशला जात नाही. म्हणजे ब्रह्माचं वर्णन चाललं आहे की ब्रह्माला वाणीने प्रकाशित करता येत नाही. या उलट येन वाग अभ्युद्यते, या उलट ज्यामुळे वाणीचे प्रकाशन होते असा तो जो आहे तदेव ब्रह्म त्वं विद्धि, तेच तदेवम, तेच ब्रह्म आहे असं तू ओळख. न इदम यत इदम उपासते, हे नाही, यत इदम हे नाही, न इदम जे हे लोक ज्याची उपासना करतात. या शेवटची दुसरी जी ओळ आहे ही ओळ पुढच्या 4 मंत्रांमध्ये परत परत आलेली आहे. या ओळीचं महत्त्व केनोपनिषदांमध्ये आणि आचार्यांनी शब्द आणि पदभाष्य दोन्ही भाषांमध्ये अत्यंत जास्त दिलेलं आहे. ते असं का आहे ते आपल्याला आचार्यांच्या आता भाष्यामध्ये कळेल. आचार्य त्याचं भाष्य करताना असं म्हणतात, यत चैतन्य मात्र सत्ताकम वाचा वाग इति. सुरुवातच फक्त 2 शब्दांनी केलेली आहे. यत चैतन्य मात्र सत्ताकम. 2 प्रकारची सत्ता असते, उपाधी मात्र आणि चैतन्य मात्र. उपाधी मात्र सत्ता जेव्हा असते तेव्हा उपाधी म्हणजे माझ्यासारखा माणूस कोणत्या तरी वस्तूचं ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा उपाधी ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा मला प्रमातृ म्हटलं जातं, कारण मी प्रमेयातून, प्रमाणातून प्रमेयाचं ज्ञान करून घेतो. मेय म्हणजे म धातू आहे मोजणे, प्रमेय म्हणजे मोजण्यासारखे, म्हणजे ज्याचं नामरूप कळू शकेल ते. असं जे प्रमेय आहे ते कोणत्या तरी प्रमाणाने, प्रत्यक्ष असो अनुमान असो, ज्ञान करून घेण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये ज्याला ज्ञान होतं तो प्रमातृ आहे, ज्याचं ज्ञान होतं ते प्रमेय आहे, ज्याच्या सहाय्याने ज्ञान होतं ते प्रमाण आहे. जेव्हा जेव्हा उपाधी मात्र ज्ञान असतं तेव्हा तेव्हा तिथे उपाधी म्हणजे प्रमातृ असतो. पण चैतन्य मात्र सत्ताकम म्हणजे तिथे प्रमातृ नसून चैतन्याचं अधिष्ठान हेच ज्ञानाचं मूळ कारण आहे. यत चैतन्य मात्र सत्ताकम वाचा वाग इति जिह्वा मूल अधि अष्टसु स्थानेषु विषक्तम अग्नेयम वर्णानाम अभिव्यंजकम करणम वर्णश्च अर्थसंकेत परिच्छिन्नाः. खूप मोठं वाक्य, थोडं थोडं लक्षात आलं तर कळेल आपल्याला.
वाचा वाग इति जिव्हा मूल आदी अष्टसु स्थानेषु. वाचा कशी बाहेर पडते? आता वाचेचं जे मूळ आहे त्याची संकल्पना स्पष्ट करतायत आचार्य, की वाचा ही जिव्हा मूल म्हणजे जिभेच्या मुळापासून, जसं एक जिभेचं मूळ हा त्या 8 स्थानाचा वापर केल्यानंतर वाचा परिपूर्ण होते. वाचा शब्द स्वरूपात बाहेर यायच्या वेळेला 8 ठिकाणी किंवा 8 अंगांचा वापर होतो. ती 8 अंग कोणती आहेत? उरहा म्हणजे छाती, त्याला हवा लागते. कंठ हा, शीर हा, असं जर डोकं असेल तर आवाज नाही निघू शकत, कारण हे व्यवस्थित असावं लागतं. त्यामुळं उर, कंठ, शीर. त्याच्यानंतर येतो जिव्हामूलम म्हणजे जिभेचं हे. दंत, नासिका, तालू आणि औष्ठ्य, हे चार आणि ते 4 असे सगळे जेव्हा सुसंबंध अवस्थेमध्ये असतील तेव्हा वाचा निर्माण होते. आणि ती कशी निर्माण होते? वाचा ही पंचमहाभूतातल्या एकेकाच्या अधिष्ठानाखाली एक इंद्रिय आहे. पैकी मनावर चंद्र आपण म्हणतो तसं अग्नी जिव्हेत आहे. अग्नी या पंचमहाभूत तत्वाचं द्योतक ही जिव्हा किंवा ही वाणी आहे. म्हणून अग्नीच्या अधिष्ठानाखाली अष्टसु स्थानेषु विषक्तम. विषक्तम म्हणजे वि प्लस शक्तम असा शब्द आहे. तो शक्त म्हणजे जो त्याला ताकद देतो. विषक्तम अग्नेय वर्णानाम अभिव्यंजक. अग्नेयम म्हणजे अग्नीच्या अधिष्ठानाखाली वर्णानाम अभिव्यंजक, वर्ण नावाच्या गोष्टीला अभिव्यंजन करण्यासाठी, म्हणजे अभिव्यंजन म्हणजे एक्सप्रेस, स्पष्ट करण्यासाठी. अभिव्यंजकम करणम, करणारं इंद्रिय करणम. वर्णाश्च अर्थसंकेत परिच्छिन्न. नुसतं ते वर्ण करत नाही, त्या वर्णांनी जो अर्थाचा संकेत आहे. फोन म्हटल्यानंतर तिथे फक्त फोनच जाणवतो. आणि हे इतकं आपसूक आणि सहज होतं की आपण कोणत्याही शब्दाचा विचार शास्त्राच्या दृष्टीने करत नाही. भर्तृहरी हा विचार असा केलेला आहे की असं काय आहे की जे माझ्याकडून निघतं, शब्दाचं स्वरूप घेतं आणि जो ऐकतो त्याला जे मला म्हणायचं ते त्याला कळतं. याच्यामध्ये आम्ही दोघांनी एक संकेत म्हणून अर्थाचा घ आणि ट असे घट नावाचा शब्द जर धरला असेल तर जेव्हा मी तो घ आणि ट जशा प्रकाराने म्हणायचा, ट घ म्हणून घट होत नाही, घ टच म्हणावं लागतं. पण घ आणि ट असे 2 ध्वनी एकत्र येऊन या अष्टवसूंमधून जेव्हा वर्ण म्हणून बाहेर पडतात, त्या वर्णांची जोडी होऊन जेव्हा शब्द म्हणून ते बाहेर येतात, तेव्हा तसेच्या तसे तत्क्षणी. आणि स्फुट या शब्दापासून हा स्फोटवाद आलेला आहे. स्फुट म्हणजे प्रक्षोभित होणे, प्रोपेल्ड फॉरवर्ड. तेव्हा ते जेव्हा जसं जातं तसंच्या तसं जो ऐकतो त्याच्या कर्णेंद्रियामधून जसंही ते आत गेल्या त्याला त्याच वस्तूचं ज्ञान होतं. आणि याच वादाला पातंजलींनी, पनिनींनी आणि भर्तृहरींनी खास करून त्यांनी त्याच्यावर एक ग्रंथच लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये हा जो अर्थ दोघांना एका वेळेला एकाच वेळी एक समयावच्छेदे जो कळतो त्याचं कारण म्हणजे इकडच्या चैतन्याने तिकडच्या चैतन्याला केलेला शब्दरूपी तो इशारा आहे. आणि याचा अर्थच असा की तो असं म्हणतो की जेव्हा पहिल्यांदा एखादा शब्द बोलावा असं आपल्या मनामध्ये त्याची इच्छा होते, त्यावेळेला ती वाणी जी आहे ती परा या संकल्पनेत असते. ही परावाणी जेव्हा काय बोलायचं, पहिल्यांदा फक्त बोलायचं अशीच भावना आहे. काय, कुठे, कोणाला, कसं हा नंतरचा भाग आहे. मी बोलावं किंवा बोलणे किंवा वाक ही नावाची पहिली जी उत्सर्जित क्रिया आहे, ती जी क्रिया आहे तिथंच चेतनेचं अधिष्ठान आहे. त्या चेतनेला ती घातलेली एक प्रकारची साध आहे. ती साध आल्याबरोबर मनामध्ये तो विचार येतो की मला बोलायचं आहे किंवा मला कोणाशी तरी संपर्क प्रस्थापित करायचा आहे. त्याबरोबर त्या शब्दाच्या अनुषंगाने या अष्टवसूमध्ये ज्या प्रकारची हालचाल व्हायला पाहिजे त्या प्रकारची हालचाल होते, त्यावेळेला ती मध्यमेमध्ये असते. अशी हालचाल झालेली मध्यमेतली हालचाल
प्राणांच्या सहाय्याने उत्स्फूर्तपणाने येणाऱ्या हवेला या 8 वसूंनी आपल्या आपल्या पद्धतीने पकडून ठेवल्यानंतर एक प्रकारचा आकार ध्वनीला येतो. तेव्हा ध्वनी, आकार, अर्थ आणि या तिन्हीसाठी लागणारा चेतन तत्वाची जी मूळ बाजू आहे ते सगळं घेऊन तो शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडतो. अशा प्रकारची स्फोटवादाची प्रक्रिया आहे. म्हणून पुढे ते असं म्हणतात, करणं वर्णाश्च अर्थसंकेत परिच्छिन्न. त्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे बोलणार त्याच्या अर्थाने तो परिच्छिन्न केलेला असतो. घट्ट म्हटलं की पटाचा अर्थ येत नाही, त्याला घट या शब्दाच्या अर्थाभोवतीचं एक प्रकारचं पेरिमीटर किंवा कुंपण येतं. त्या कुंपणाला परिच्छिन्नता म्हणतात. अर्थसंकेत परिच्छिन्न एतावंतः एवं क्रमप्रयुक्त इति. क्रमप्रयुक्त म्हणून घट ट घ होऊ शकत नाही. असा क्रमप्रयुक्त असणारा, वर्णांना अभिव्यंजक असा, इंद्रियांच्या मधून अर्थाचा संकेत सांगणारा परिच्छिन्न प्रकारचा जेव्हा शब्द बाहेर पडतो तेव्हा त्याला वर्ण असं म्हणतात. असं वर्णाचं वर्णन. एवं तद अभिव्यगः शब्दः पदम वाग इति उच्यते. अशा प्रकारच्या क्रमाने जे वर्ण येतात त्या वर्णांना वाक म्हणतात. तसेच त्यांनी अभिव्यक्तित केलेल्या गोष्टीला शब्द असे म्हणतात. आणि हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये अखंडानंद स्वामींनी थोडासा याच्यामध्ये आणखीन त्या स्फोटवादाचा थोडासा पुढे विचार केला आहे त्यांनी. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की जेव्हा अशा प्रकारच्या या अष्टवसूंचा वापर न करता केवळ प्राणाच्या साहाय्याने आणि प्राण म्हणजे श्वासाच्या साहाय्याने जेव्हा एखादा शब्द किंवा स्वर उच्चारण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा त्याला स्वर असं म्हणतात. म्हणून स्वरामध्ये कोणत्याही प्रकारचा जिभेचा उपयोग होत नाही. म्हणून अ, आ, ई या सगळ्या याच्यामध्ये जो मूळची हवा जी बाहेर येते त्या हवेला फक्त आकार देण्याचं काम हा ट्रॅक करतो. आणि म्हणून अशा वेळेला जेव्हा अ, आ येतो तेव्हा फक्त कंठ वापरला जातो म्हणून त्याला कंठ म्हणतात. ईच्या वेळेला तालव्य वापरला जातो कारण त्याला ईचा आकार द्यायचा असतो. अशा प्रकारे हे स्वर येतात. वर्णांमध्ये मात्र जिव्हेचा इतर भागांना स्पर्श होतो. जिव्हा जेव्हा इतर भागांना स्पर्श करते, जिव्हेचा जिव्हा मुलाशी संपर्क झाला असेल तर कंठ वर्ण बाहेर पडतात. क ख ग ग ङ. बरोबर. आता हे सांगण्याचं कारण असं आहे की यातले शब्द इथं आलेले आहेत भाषामध्ये. जिव्हेचा तालूशी संपर्क असेल तर च छ झ न होतं, त्याला तालव्य म्हणतो आपण. जिव्हेचा तालूशी वक्र संपर्क असेल रिट्रोफ्लेक्स तर त्यावेळेला त्याचा टठ डडनं किंवा मूर्धन्य असा हे होतो. त्याचा दंताशी दंत असा हे होतो ज्याच्यामध्ये तथ ददनं येतं आणि ओठाशी औष्ठ प फ ब भ म अशा प्रकारे येतो. याच्यामध्ये सुद्धा प्राणांचा वापर म्हणजे श्वासाचा वापर कितपत झाला आहे त्याच्यावर ते महाप्राण किंवा अल्पप्राण अशा पद्धतीमध्ये असू शकतात. आणि हे सगळंच्या सगळं आवाजावर ज्या पद्धतीने वेदांच्या पूर्वी बनवलं गेलं होतं त्याच्यामध्ये असणाऱ्या अत्यंत सूचक आणि सूक्ष्म सूचनांमुळं संपूर्णपणे लिखितांवरचा भर वैदिक काळामध्ये अत्यंत कमी होता. लिखित स्वरूपामधल्या कोणत्याही गोष्टीमध्ये त्याचं उच्चारण करताना चुकण्याची शक्यता आहे. याउलट उच्चार मात्र जसेच्या तसे ठेवता येतील. म्हणून इसवी सनाच्या 6व्या शतकापर्यंत ब्राह्मी लिपी येऊपर्यंत लिपीच अस्तित्वात नव्हती. आणि लिपी अस्तित्वात नव्हती याचा अर्थ लिपी काढू शकत नव्हते असा नव्हता. एका भाषेमध्ये त्याने असं सांगितलेलं आहे की ज्यांनी स्फोटवादाचा इतका विचार केला त्यांना लिपी काढणं अवघड नव्हतं, पण लिपीमुळे भाषा भ्रष्ट होऊ शकेल म्हणून उच्चारशास्त्रावर जास्त भर दिला गेला. आणि याच्यामधून पुढे जेव्हा लिपी आणण्यात आली तेव्हा त्या लिपीमध्ये मग देवनागरी ही, कन्नडमध्ये सुद्धा संस्कृत लिहिता येतं, पण देवनागरी ही सगळ्यात त्याच्या जवळची अशी भाषा समजली जाते. आणि या भाषेच्या वैशिष्ट्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जसं उच्चारण केलं जातं कारण उच्चाराकडून भाषा निर्माण झालेली आहे म्हणून संस्कृतमध्ये स्पेलिंग नाही आहे. संस्कृतमध्ये कर्सिव्ह लेटर किंवा पहिलं काय कॅपिटल आणि स्मॉल असा प्रकार नाही आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे
न्याय प्रवृत्त वर्णक्रम हे संस्कृतचं वैशिष्ट्य आहे. न्याय प्रवृत्त म्हणजे अ पहिला, आ का पहिला नाही, त्याचं कारण आहे. पण सी नंतर डी का, याचं काही कारण नाही आहे. भाषेच्या वैशिष्ट्यांमध्ये संस्कृतचं तो घेण्याचं कारण असं आहे की हे सगळं सांगण्याचं एकमेव कारण, आणि हे त्या भाषामध्ये जी टीका आहे त्या टीकेमध्ये आलेलं आहे, त्याचं कारण असं आहे की हे सगळं सांगण्यामागचा त्यांचा हेतू असा आहे की भाषासुद्धा नादब्रह्माशी कशी जोडली गेलेली आहे. म्हणून वाक हा शब्द ऋग्वेदामध्ये 3 वेळा आलेला आहे. आणि या वाक शब्दाचं वर्णन करताना ऋग्वेदाच्या सुक्तामध्ये असं सांगितलेलं आहे की ही वाक हे त्याच्या चेतन तत्वाचं अत्यंत स्पष्ट असं प्रेझेंटेशन आहे. आणि म्हणून ते पुढं असं म्हणतात. आता इथे ऐतरेय अरण्यकाची एक श्रुती दिलेली आहे. अकारो वै सर्वा वाक सैषा स्पर्श अंतस्थ उष्म अभिर्व्यंजमान नाना रूपा भवती. अकारच अकार हा संपूर्ण वाचा आहे असं ऐतरेय उपनिषद सांगतं. हीच वाचा आपल्या स्पर्श, अंतस्थ आणि उष्म या भेदाने नाना रूपवान होते. आता यातला स्पर्श, अंतस्थ आणि हे जे 3 प्रकार सांगितलेले आहेत, स्पर्श, अंतस्थ, या तिन्हीसाठी हे आत्ता सांगितलेले जे उच्चार होते ते सगळे त्याच्यामध्ये महत्त्व आहे. अंतस्थ म्हणजे यर, लव असे 4 वर्ण आहेत, त्यांना अंतस्थ म्हणतात. श, स, श हा उष्म आहे, त्यांना उष्म म्हणतात. आणि जितके बाकीचे जिभेला लागणारे दंत, तालव्य, औष्ठ वगैरे जे आहेत, नासिक वगैरे, याच्यामध्ये जिथे जिथे जिव्हा तिथे स्पर्श होतो. म्हणून स्पर्श, उष्म आणि अंतस्थ असे 3 प्रकारचे वर्ण आहेत. आणि याच्यामध्ये ते असं म्हणतात की अशा 3 प्रकारच्या वर्णांमधून अभिव्यक्त होण्यासाठी अ नावाचा जो अकार आहे तो या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रूपांनी प्रदर्शित होतो. त्यातला जो अ आहे तो आपला मूळ स्वर असल्यामुळे तो ओंकाराच्या 3-3.5 स्वरांमधल्या पहिल्या स्वरामध्ये जाऊन बसतो. म्हणून ओंकाराला 3.5 मात्रापैकी पहिली अकार मात्रा जी आहे, अकार चरण युगुल असं ज्ञानदेवांनी पण म्हटलेलं आहे. त्या अकाराला इतकं महत्त्व देण्याचं कारण असं आहे की तोच अकार पुढे नाना रूपाने जसा प्रदर्शित होतो तद्वत तेच एक चैतन्य अत्यंत विविध अशा उपाधींच्या मार्फत मायेच्या आवरणाखाली अज्ञानाच्या प्रभावाने या सृष्टीमध्ये अनेकत्वाने नांदतं. म्हणून ओंकाराबरोबर ओंकार ही आवाजाच्या मार्फत चैतन्याकडे जाणारी सगळ्यात शेवटची किंवा अत्यंत जवळची वस्तू आहे. बाकी कोणत्याही निर्देशाने प्रणव ही एकच गोष्ट अशी आहे की जी ब्रह्मतत्वाच्या संकेतासाठी अत्यंत जवळची म्हणून वापरली जाते. आणि ती अत्यंत जवळची म्हणून वापरण्याचं कारण म्हणजे आत्ता माझ्याकडे असणारी वाचा नावाची जी शक्ती आहे त्या शक्तीसाठी वापरले जाणारे जे स्वरवर्ण आहेत, त्या वर्णांमधले जे 3 प्रकार आहेत, त्या सर्व वर्णांच्या मुळाशी असणारा अकार जो आहे तो त्या परेचा आकार आहे. म्हणून परेचा आकार असल्यामुळे त्या अकाराला महत्त्व आहे. पुढं ते असं म्हणतात, येन ब्रह्मणा मीतम अमितम स्वरः सत्यानृते एष विकारो यस्य मीत अमित स्वर. हा थोडासा वेगळा प्रकार आहे पण तो सुद्धा त्यांनी कसा वापरला तो पाहण्यासारखा आहे. आचार्य असं सांगतात की मीत म्हणजे मोजणे. शब्द अत्यंत मोजलेल्या पद्धतीत वापरते तर त्यालाच काव्य असं म्हणतात. जे मीटरमध्ये असतं ते मीत आहे. आणि म्हणून ऋग्वेद हा मीत आहे, तो संपूर्णपणे पद्य आहे. त्याच ऋग्वेदाचे सगळेच्या सगळी सूक्त जेव्हा सामवेदात येतात तेव्हा ती स्वरयुक्त होऊन जातात. ऋग्वेदाच्या सूक्तांना स्वर नाहीत, सामवेदांच्या सूक्ताला स्वर आहेत. स्वराचे उच्च, नीच, कोमल, तीव्र, उदात्त, अनुदात्त असे वेगळे वेगळे भाग आहेत. त्याप्रमाणे तेव्हा त्या पदांची मांडणी केली गेली त्याच सूक्तांची, तेव्हा ऋग्वेद सामवेद झाला. आणि अमित
म्हणजे जिथे मीटर नाही किंवा जिथे क्रमबद्धता नाही, जिथे मात्रांचं बंधन नाही, तिथे मात्र ते अमित झालं. म्हणून यजुर्वेदाला अमित असं म्हणतात. मीत म्हणजे ऋग्वेद, अमित म्हणजे यजुर्वेद आणि स्वरम म्हणजे सामवेद. अशा 3 प्रकारांनी त्रिवेद असंच म्हणतात. म्हणून अथर्ववेद हा शेवटची संकल्पना आहे असं मानलं जातं. इथे असं म्हणतात, मीतम अमितम स्वर सत्यानृते एष विकारो. मीत आणि अमित अशा प्रकारचे स्वर तसेच सत्य मिथ्या हे त्या वाचेचे विकार आहेत. खोटंही बोलू शकतो आणि खरंही बोलू शकतो, हे वाचेला झालेले विकार आहेत. आता वाचेला झालेले विकार म्हणण्याचं कारण असं आहे की वाचा अविकारी तत्वाप्रमाणे जेव्हा असेल तेव्हा ती चेतनेचंच प्रतिनिधित्व करते. वाचा म्हणून ती तयार झाल्यानंतर मात्र तिला या प्रकारचे विकार येऊ शकतात. तथा वाचा पदत्वेन, आता वाचा पदत्वेन परिच्छिन्नया करणगुणवत्या. वाचा शब्दाने पदरूपाने मर्यादित शब्दार्थ, शब्दांच्या अर्थांना मर्यादा असते. असं म्हणण्याचं कारण असं आहे की 2 प्रकारचे शास्त्र वापरले जातात शब्दांच्या दृष्टीने. एक पदशास्त्र म्हणून आहे, जे संस्कृतच्या व्याकरणात वापरलं जातं, त्याला वैयाकरणी पदशास्त्र असं म्हणतात. दुसरं मात्र असं आहे की वाक्यशास्त्र म्हणून आहे, जे मीमांसेमध्ये वापरलं जातं. हे सगळं वाक्यांना आणि शब्दांना परत महत्त्व देण्याचं कारण असं आहे की मंत्र जे म्हटले जातात त्या मंत्रांच्या मागे असणारी जी भूमिका आहे ती भूमिका इथं आहे. म्हणून मीमांसामध्ये वाक्यार्थाचं शास्त्र आहे. वाक्याचा उच्चारण आणि वाक्याचा अर्थ कसा ध्वनित व्हावा, वाच्यार्थाने आणि लक्षणार्थाने, त्याच्यासाठी असणारं उच्चारण कसं असावं, हे सगळं अत्यंत महत्त्वाचं मानणारं जे शास्त्र आहे. कारण त्याच मंत्रातून मला तारून जाण्याची ताकद त्यांच्याकडे असेल असं वाटणारं जे शास्त्र आहे ते पूर्वमीमांसेचे शास्त्र आहे. म्हणून ते असं म्हणतात की मीतम अमितम स्वरः सत्यानृते एष विकारो यस्य तया वाचा पदत्वेन परिच्छिन्नया करणगुणवत्या अन्य अभ्युदितम अप्रकाशितम अनभ्युक्तम. अशा प्रकारची जी वाणी आहे ती शब्दांना उजाळा देते, वर्णांना एकत्र आणते, वर्णातून अर्थ सांगते, हे सगळं काही ती करते, पण ती त्याचा अर्थ लावू शकत नाही. जी सगळ्या वस्तूंचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करते आणि यशस्वी प्रयत्न करते, ती मात्र तिच्या मागे असणाऱ्या ताकदीचा प्रकाशित करण्याचा किंवा अर्थ लावण्याचा ती शक्यता नाही. कारण अभ्युदितम अप्रकाशितम अनभ्युक्तम. म्हणून येन ब्रह्मणा विवक्षते अर्थे सकरणा वाक् अभ्युद्यते चैतन्य ज्योतिषा प्रकाश्यते प्रयुज्यते इति एतत् यद्वाचोः वाक् इत्युक्तम. म्हणून येन ब्रह्मणा विवक्षते, जर ब्रह्माची विवक्षते म्हणजे वक्तुम इच्छते, जर ब्रह्माबद्दल बोलायचं असेल वाचेला, येन ब्रह्मणा विवक्षते अर्थे सकरणा वाक् अभ्युद्यते, तर त्याच वाचेला प्रकाशित करण्याचं काम चैतन्य ज्योतिषा प्रकाश्यते प्रयुज्य, त्याच्या प्रयोजनाने ते होतं. आणि त्याच्या प्रयोजनाने होत असल्यामुळे ब्रह्माला यद वाचो म्हणजे वाचेची वाचा असं संबोधलं जातं. पुढे ते असं म्हणतात, एक श्रुतीचा आणखीन एक हे दिलेलं आहे, संदर्भ दिलेला आहे. वदन वाक् असा बृहदारण्यक उपनिषदामध्ये श्रुतीचा संदर्भ आलेला आहे. हा जो वदन वाक् म्हणजे आहे, त्या श्रुतीमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की चैतन्याचा उपाधीमधून होणारा जो आविष्कार आहे, म्हणजे चैतन्याचं अस्तित्व, माझ्या एक उदाहरणादाखल जर मी घेतला तर माझ्यामधून होणारा चैतन्याचा जो आविष्कार आहे, आत्ता बोलण्याचाही आविष्कारच चालू आहे, बोललेलं समजत असेल तर तोही आविष्कारच चालू आहे. म्हणजे सगळ्या ठिकाणी उपाधीतून चैतन्य प्रकाशित होत आहे. असं जर प्रकाशित ते होत असेल तर वदन वाक् म्हणजे बोलल्यामुळे जी वाणी जाणवते ती सुद्धा त्याचंच प्रकाशन आहे.
किंबहुना वाणी जेव्हा प्रज्वलित झालेली असते तेव्हा यो वाचाम अंतरो यम याती, यो जो वाचाम वाचेला अंतराम यमयांती, जो त्याचं नियमन करतो. ही परत श्रुती जी आहे बृहदारण्यक उपनिषदातलीच आहे. इत्यादीचं वाजसनेयके, वाजसनेयक हे बृहदारण्यक उपनिषदाचं दुसरं नाव आहे. म्हणून आचार्य 2 संदर्भ घेत आहेत बृहदारण्यक उपनिषदाचा आणि सांगतात की तिथंसुद्धा वाचेचं असणं म्हणजेच यो वाचाम अंतरो यमयती, अशा या वाचेला अंतरात जो नियमन करतो, तिचा जो नियंता आहे, तेच म्हणजे ते ब्रह्म. तत् ब्रह्म तत्तम विद्धी. या वाक् पुरुषेषु सा घोषेषु प्रतिष्ठिता कश्चितां वेद ब्राह्मणा इति प्रश्नम उत्पाद्य. चैतन्य प्राण्यात जी वाणी आहे ती वर्णामध्ये प्रतिष्ठित आहे. चेतन प्राण्यामध्ये म्हणजे कोणत्याही प्राण्यामध्ये जिथे आवाजाचा प्रादुर्भाव आहे, पानांची सळसळ असेल, अत्यंत हीन प्रवृत्तीच्या प्राण्यांचे केलेले आवाज असतील, किंबहुना पुरुषांनी किंवा मनुष्यांनी उच्चारलेला एखादा शब्द असेल, या सगळ्यांमध्ये या वाक् पुरुषेषु सा घोषेषु प्रतिष्ठिता. या घोष हा दुसरा शब्द आहे वर्ण या शब्दाला. वर्णाला घोष असं सुद्धा म्हणतात, म्हणून उद्घोष असा शब्द येतो की वर्णांना प्रज्वलित करून पुढे टाकणे म्हणजे उद्घोष करणे. अशा या घोषांना किंवा वर्णांना सुद्धा यद वाक्य पुरुषेषु सा घोषेषु प्रतिष्ठिता कश्चितां वेद ब्राह्मणा, अशा या वाचेवर आपलं मन केंद्रित करून त्या वाचेतून येणाऱ्या शब्दांवर लक्ष केंद्रित करून जेव्हा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याची ताकद किती मोठी असू शकेल. तर त्या शब्दांचं मूळ ब्रह्मामध्ये आहे हे सुद्धा कळून घेण्याची ताकद त्यात आहे. म्हणूनच महावाक्याचं श्रवण झाल्या ब्रह्माचं दर्शन होऊ शकतं. म्हणून श्रवणाची व्याख्या विचारसागर रहस्यामध्ये जी केलेली आहे ती अशी आहे की साधन चतुष्ट संपन्न, ज्याच्या चित्तशुद्धीची प्रक्रिया अनेक जन्मांमध्ये झाल्यानंतर तो चित्त शुद्ध झालेला आहे, ज्याची चित्तस्थैर्याची साधना अत्यंत प्रखरतेने पूर्ण झालेली आहे आणि जो साधन चतुष्ट संपूर्ण आहे, असा तो केवळ ब्रह्मज्ञानासाठी आपल्या सद्गुरूंच्या पायाशी बसला असताना सद्गुरूंनी तत्त्वम असी हे वाक्य उच्चारल्याबरोबर ज्याला ब्रह्माची अवस्था प्राप्त होते त्याला श्रवण असं म्हणतात. आता ही अवस्था प्राप्त होण्यासाठी त्याची तयारी झालेली आहे, पण तरीसुद्धा ब्रह्माचं ज्ञान करून घेण्यासाठी गुरुदेवांनी त्याच्या आशीर्वादाचा हात ठेवलेला आहे. पण तत्त्वम असी हे वाक्य उच्चारलेलं आहे. मग हे वाक्य उच्चारल्यानंतर त्याच वाक्याचा आमच्यावर 100 वेळा वाचून परिणाम होत नाही, पण एकाच वेळा त्याच्यावर परिणाम होतो. याचा अर्थ त्या वाचेच्या मुळाशी असणाऱ्या चेतन तत्वाला त्यांनी गवसणी घातलेली आहे. आणि म्हणून हे जे श्रुतीतलं वाक्य आहे की या वाक्य पुरुषेषु सा घोषेषु प्रतिष्ठिता कश्चितां वेद ब्राह्मणः, कोणीतरी असा ब्रह्मवेत्ताचा असतो की जो त्या शब्दाला ओळखतो. इति प्रश्नम उत्पाद्य प्रतिवचनम, हा प्रश्न विचारल्यामुळे उत्तर असं दिलेलं आहे सा वाग्यया स्वप्ने भाषते इति. आता परत हेच तत्वज्ञान थोडंसं आणखीन पुढं घेऊन गेलेत. मी जिवंत असताना जागे असताना तर बोलतोच, पण मी स्वप्नातही बोलतो आणि मी स्वप्नात बोलतोय याची मला जाणीव असते. म्हणजे माझी वाचा स्वप्नामध्ये सुद्धा बोलते. याचाच अर्थ वाक जे आहे ते इंद्रियात नसून मनात आहे. म्हणजे माझ्या वाकची जागा जी आहे, माझं वाक वाणी म्हणून बाहेर पडण्यासाठी इंद्रियांची आवश्यकता असेल त्यावेळेला ते इंद्रिय काम करेल. पण याचा अर्थ जर इंद्रिय नसेल तर वाक नाही असं होऊ शकत नाही. म्हणजे ते वाक मनामध्ये असू शकेल. सा वाग्या स्वप्ने भाषते इति सा ही वक्तुम वक्ती ही नित्या वाक चैतन्य ज्योतिः स्वरूपा. पुढे ते असं म्हणतात सुषुप्तीमध्ये सुद्धा वाक असते आणि ते चेतनामय असल्याने कर्णांचे सहाय्य, अंतःकरणाचा संकल्प हे जर झाले असेल तर ते कळते, हे झाले नसेल तर ते असते पण कळत नाही. याचा अर्थ सुषुप्तीमध्ये
अंतःकरणामध्ये कोणताही संकल्प होत नाही, इंद्रिय निद्रिस्त अवस्थेमध्ये असतात, म्हणून वाक्चं प्रकटीकरण होत नाही, पण वाक्चं अस्तित्व निश्चितच असतं. अशा प्रकारचं जे वाक आहे, जे तुला दिसणाऱ्या वाचेच्या मागं आहे, त्या वाचेची ती वाचा म्हणजेच चेतन तत्व आहे, असं आचार्य म्हणतात. तदैव आत्मस्वरूपम ब्रह्म निरातिशयम भूमाख्यम बृहत्वात् ब्रह्म इति हि विद्धी विजानिहि त्वम. त्या आत्मस्वरूपासच, कोणतं आत्मस्वरूप? त्या वाचेची जी वाचा आहे, तदैव आत्मस्वरूपम ब्रह्म निरतिशय, निर अतिशय, अनसरपास्ट, न अत्येती अन्यान. आपण ईशावास्य उपनिषदात पाहिले, त्याच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. तद धावतो अन्यान अत्येती, चौथा मंत्र होता. निर अतिशय, ब्रह्म निरातिशय, भूमाख्याम. आता इथे भूमा नावाचा शब्द पहिल्यांदा ब्रह्मासाठी वापरला गेला आहे. इतर उपनिषदामध्ये तो आहेच आहे, पण भूमा ही संकल्पना काय आहे ते पाहण्यासारखं आहे. इथे अखंडानंदाने त्याच्यावर थोडंसं टीका किंवा भाष्य थोडंसं आणखीन पुढं केलं आहे. यो वै भूमा तत्सुखम, जे निरातिशय, विषयरहित, वृत्तिशून्य सुख अशी जी जागा आहे ती भूमा आहे. यो वै भूमा तत्सुखम ना अल्पे सुखम अस्ति. जिथे जिथे सुख अल्प आहे तिथे तिथे भूमा नाही. सुखाचा अंत होत असेल तर भूमाच्या अस्तित्वाची चुणूक आहे, आणि सुखाला अंत होत नसेल तर भूमाच्या अस्तित्वाची खात्री आहे, आणि तो केवळ साक्षी रूपाने नव्हे तर तो स्वभाव रूपाने प्रगट आहे. अशा पद्धतीने भूमा छांदोग्य उपनिषदामध्ये असं वर्णन आलेलं आहे. यत्र ना अन्य पश्यती शृणोती विजानाती इति भूमाः. भूमाचं वर्णन असं केलं आहे, जिथे यत्र ना अन्य पश्यती, दुसरं काही दिसू शकत नाही, ना शृणोती, दुसरं काही ऐकू शकत नाही, ना विजानाती, जिथे अजून काहीतरी माहिती करून घ्यायचं आहे, ज्ञान करून घ्यायचं आहे, असं शिल्लक राहत नाही. म्हणजेच संपूर्ण ज्ञानमय झालेली जी अवस्था आहे, इति भूमाः. दुसरा त्याचा अर्थ असा आहे, त्रिपुटी लयः इति स्वभावः. म्हणजे जिथे मला होणारं ज्ञान, ज्ञान करून घेण्याची वस्तू, या तिन्ही वस्तू निघून जातात. किंबहुना वस्तू तिथंच राहते, प्रमाण तिथंच राहतं, प्रमेय तिथंच आहे, प्रमाण तिथंच आहे, प्रमातृ गायब आहे. आणि प्रमातृ होण्यासाठी अहंकाराची गरज आहे. अहंकार नसेल तर प्रमातृ होता येत नाही, आणि प्रमातृ जर नसेल तर बाकीच्या दोन गोष्टी असून सुद्धा त्या तशाच राहतात. म्हणून संतांच्या विश्वामध्ये सगळ्या वस्तू तिथेच असतात, फक्त संत तिथे माणूस म्हणून नसतात. याचा अर्थ वस्तूंच्या असण्याने, वस्तूंच्या नसण्याने त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल घडत नाही, कारण ज्ञान होण्याची प्रक्रिया बंद झालेली असते. याचा अर्थ त्यांना आलेला गेलेला माणूस कळतो, मग त्याचं ज्ञान होतं की नाही? त्याचं ज्ञान विषय स्वरूपाने होत नाही, त्याचं ज्ञान ज्ञानस्वरूपानेच झालेलं असतं. आणि म्हणून ज्ञानस्वरूपामध्ये असणाऱ्या किंवा ब्रह्मचैतन्यामध्ये डुंबणाऱ्या संतांनी जेव्हा विश्वाकडं पाहिलं तेव्हा त्यांची पाहण्याची वेगळ्या वेगळ्या प्रकारची पद्धत आहे. गौडपादांनी अशा पद्धतीने पाहिलं की जर याचा बाधच होत असेल तर ज्याचा बाध होतो ते झालेलंच नाही आहे, म्हणजे ते अजातवादामध्येच मोडलं. आणि हे असं असल्यामुळे याच विश्वामध्ये पंचमहाभूतात्मक देहाला असणाऱ्या सगळ्या गरजा पुरवतसुद्धा ते ब्रह्मीभूत होऊनच राहिले. या उलट ज्ञानदेवांसारखा कोणीतरी असा आहे की जो अमृतानुभवामध्ये असं सांगतो की नाही, सगळं दिसतंयच, पण जे जे दिसतं, जे जे दृश्य आहे ते दृक् म्हणूनच दिसतं. माझ्या समोर आलेली परावई नार रखुमाई समान, हे म्हणण्यामध्ये केवळ त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल असा भेद असा नव्हता. तो परावई नार रखुमाई समान, परावई नार बहिणी समान नाही, तो सुद्धा भेद आहे. रखुमाई समान म्हणजे ती देवीच आहे. ती देवी, मी वाचतोय ते देवी, पाहतोय, बोलावा
विठ्ठल, करावा विठ्ठल, खावावा, जे काही चाललंय ते फक्त त्या स्वरूपाने आहे. आणि याचीच अनुभूती रामकृष्णांनी 3 दिवसासाठी विवेकानंदांना प्रत्यक्षात दिलेली होती. म्हणून जेवण ब्रह्म, पाणी ब्रह्म, रस्त्यातून चालताना येत असलेली घोडागाडीसुद्धा दिसत नव्हती, कारण ब्रह्म. दरवाजावर जाऊन स्वतःचं डोकं आपटून घेतलं होतं, कशासाठी? की मी आहे की नाही, ज्याला मेडिकलमध्ये डिसोसिएशन म्हणतात. स्वतःच्या अस्तित्वाचीच खात्री नाही, कारण मी आहे याच्यासाठी अहंकाराची गरज आहे. ती गेल्यानंतरची जी अवस्था आहे. म्हणून भूमा हा शब्द कसा आहे की जे जे काही बाजूला आहे ते मी, असा कोणताही भेद नसल्यामुळं भूमा यत्र ना अन्य पश्यती शृणोती विजानाती इति भूमा. मी सगळीकडं आहे, मी कुठंच नाही. 13व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात की हे सगळं जे दिसतंय त्याच्यामध्ये मी आहे. त्याच्याच पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात मी कुठंच नाही आहे. आणि या दोन्हीचा संगम जो आहे तो या इथे आचार्यांनी सांगितलेला आहे. कबीर एवढ्या सगळ्या मोठ्या तत्त्वज्ञानाला केवळ एका वाक्यामध्ये गवसणी घालतात. हम सबमा सब हमीमा हम है बहुरी अकेला. मी सगळ्यांच्यात आहे, सगळे माझ्यात आहेत आणि मी एकटा आहे. अशा प्रकारे तदैव आत्मस्वरूपम ब्रह्म निरातिशय भूमाख्यम बृहत्वात् ब्रह्म इति विद्धी विजानीहि त्वम. तेव्हा तू हे जाण की तू अत्यंत निरातिशय बृहत्वात, म्हणजे अत्यंत विशाल अशा प्रकारचं जे ब्रह्म आहे तेच तू आहेस. यै वाक् आदि उपाधिभी वाचोह वाक्, चक्षुः चक्षु, श्रोत्रस्य श्रोत्रम, मनसो मनः, कर्ता भोक्ता विज्ञाता नियंता. काय काय नाही आहे याची लिस्ट पुढे येते. काय काय नाही आहे. मनाचे जितक्या संकल्पना आहेत तितक्या संकल्पनांमध्ये तो नाही आहे. तो करता नाही आहे, कारण ती मनाची अवस्था आहे. तो भोगता नाही आहे, ती मनाची अवस्था आहे. विज्ञाता, एखाद्या गोष्टीचं विषय ज्ञान करून घेणारा म्हणजे विज्ञाता, तो विषय ज्ञान करून घेण्यासारखा नाही आहे. नियंता, कंट्रोलर, तेन मनसा यत् चैतन्य ज्योतिर्मनसः अवभासकं न मनुते ना संकल्पयति न अपि निश्चनोति लोकः मनसः अवभासकत्वेन नियंतृत्वात्. त्या मनाने हे लोक त्या चैतन्य ज्योतीचे मनन, संकल्प किंवा निश्चयसुद्धा करू शकत नाहीत. आपल्याकडे असणारं अत्युच्च हत्यार म्हणजे मन किंवा अंतःकरण घेऊन त्या ब्रह्माला गवसणी घालण्याचा प्रयत्नसुद्धा ते करू शकत नाहीत, कारण मनाचाच प्रकाशक असल्याने मनसः अवभासकत्वेन नियंतृत्वात, तो तर त्याचा नियंता आहे. म्हणून जो नियंता आहे तो जो नियंत्रित आहे तो नियंत्याला पाहू शकत नाही असं ते म्हणतात. सर्व विषयं प्रति प्रत्यग एव इति स्व आत्मनि न प्रवर्तन्ते अंतःकरणम. सर्व विषयांप्रती आत्माच फक्त आंतरिक आहे, म्हणून मन त्यात प्रवृत्त होऊ शकत नाही. जितक्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चेतनेने युक्त आहेत. आणि जितक्या गोष्टी चेतनेने युक्त आहेत तितक्या गोष्टी चेतनायुक्त असल्यामुळेच चेतनेने चेतनेचं चेतनेच्या मार्फत ज्ञान होतं. चेतनेच्या अधिष्ठानाखाली, आता याला विषयीकरण असं म्हणतात. वृत्ती प्रभाकर रहस्यामध्ये हा विषय आलेला आहे, तो आता याच्याशी थोडासा संबंधित आहे. जेव्हा एखादी वस्तूचं ज्ञान व्हायचं असतं तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे ज्या वस्तूचं ज्ञान व्हायचं असतं त्या वस्तूच्या मध्ये असणाऱ्या चैतन्याचा प्रभाव स्वीकारला गेला पाहिजे. याचाच अर्थ असा की विषय विच्छिन्न चैतन्य
त्या वस्तूमध्ये असणाऱ्या चैतन्याला विषय अवच्छिन्न चैतन्य, चैतन्य डिलिमिटेड बाय द ऑब्जेक्ट असं म्हणतात. अशी जर वस्तू नसेल तर तिचं ज्ञान होऊ शकत नाही. पण चराचरामध्ये चैतन्य असल्यामुळे चराचरामध्ये जे आहे त्याचं ज्ञान होऊच शकतं, कारण ते चैतन्य आहे. अशा चैतन्याला जेव्हा माझ्या अंतःकरणातून माझ्या मनामध्ये त्या वस्तूबद्दलचा जो संकल्प झाला, त्या संकल्पामुळे जेव्हा विकल्प आले, त्या विकल्पामधला एक विकल्प मी माझ्या बुद्धीने धारण केला आणि निश्चय केला. त्या निश्चय केल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये एक प्रकारची जी वृत्ती आली, ती वृत्ती माझ्या इंद्रियांच्या द्वारे त्या विषयाला जाऊन विषयवेष्टित करते. आता हे जे इकडून तिकडं गेलं चैतन्य, त्या चैतन्याला वृत्ती अवच्छिन्न चैतन्य असं म्हणतात. म्हणजे विषय चैतन्याला वृत्ती अवच्छिन्न चैतन्याने विषयीकरण केलं. अजूनसुद्धा काय झालं तर इथून काहीतरी बाहेर पडलं, तिथे जे होतं त्याला वेष्टित केलं, अजून परत आलेलं नाही. असं झाल्यानंतर जेव्हा ते परत येतं तेव्हा त्या चैतन्याने या चैतन्याशी केलेला संपर्क जेव्हा परत अंतःकरणामध्ये येतं, तेव्हा अंतःकरणामध्ये असणारं जे चैतन्य, अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य, ही तिन्ही चैतन्य एकत्र येतात आणि ज्ञान होतं. ही वस्तुज्ञानाची प्रक्रिया अशी सांगितलेली आहे. चैतन्याचे असे वास्तविक 3 भाग नाहीत, पण त्यांच्या कार्यानुसार त्याचे असे 3 भाग पडतात आणि त्यामुळं विषयीकरण होतं. असं विषयीकरण होणे म्हणजेच ज्ञान होणे, आणि या ज्ञानाला वृत्तीज्ञान असं म्हणतात. आणि ते चैतन्य जे आहे ते वृत्तीज्ञानाने कळत नाही. याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा माझ्या मनामध्ये वृत्ती उठत असतील तेव्हा तेव्हा मला त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. वृत्ती आली की विषयाचं ज्ञान झालं. तो अविषय असल्यामुळे जोपर्यंत मी निर्वृत्ती होत नाही, आणि निवृत्तीशिवाय निर्वृत्ती नाही. प्रवृत्ती धर्म असेल तर विषय ज्ञान, निवृत्ती धर्म असेल तर निर्वृत्ती होण्याची शक्यता आहे. आणि निर्वृत्ती जर झालं असेल तर मात्र अशी शक्यता आहे. आणि म्हणून इथे महत्त्वाचा अखंडानंदांनी संदर्भ दिलेला आहे. पंचदशीतला संदर्भ आहे. वेदांत पंचदशीमधला विद्यारण्यांचा 3ऱ्या अध्यायामधला हे आहे. यस्मिन् यस्मिन् अस्ति लोके बोधः, यस्मिन् यस्मिन् अस्ति लोके बोधः तम तत् तत् उपेक्षणे यत् बोधमात्र तद्ब्रह्म. ते असं म्हणतात, जेव्हा जेव्हा अनुभव विश्व असते, लोक लोक्यते भुज्यते इति लोकः, अनुभवाच्या विश्वाला लोक असं म्हणतात. यस्मिन् यस्मिन् असते लोके म्हणजे जेव्हा जेव्हा अनुभव विश्व असते तिथे तिथे त्याची उपेक्षा करा. आणि अशी उपेक्षा केल्यानंतर त्या अनुभवाच्या उपेक्षेमध्ये असणाऱ्या अनुभवशून्यतेलाच ब्रह्म असं म्हणतात. म्हणून ज्ञानयोगाच्या एका भाषणामध्ये विवेकानंदांनी असं सांगितलं आहे की मनामध्ये आलेला विचार त्याला येऊ द्या, तो अस्तिंगत होऊन दुसरा विचार तयार होतो. पहिला अस्तिंगत झाल्यानंतर दुसरा उद्भासित व्हायच्या मधली जी जागा आहे ती ध्यानाची जागा आहे असं विवेकानंदांनी सांगितलं. त्याचाच हा पंचदशीचा अर्थ. म्हणून त्याला खामोशी असं सुफी लोक म्हणतात. खामोशी म्हणजे जिथं कोणत्याही प्रकारची वृत्ती नाही. आणि फार सुंदर वाक्य आहे, एक सुफी वाक्य आहे, खामोशी का रुतबा कोई और ही है, खामोशी का रुतबा कोई और ही है, लफ्ज़ों का क्या, वो तो हालात में बदल जाते हैं. बाकीच्या ज्या वृत्ती आहेत त्या नेहमी बदलत राहतात, फक्त खामोशी जी आहे. म्हणून सायलेन्स बिटवीन द स्टॉर्म्स असं कृष्णमूर्तींनी म्हटलेलं आहे. तो जो क्षण आहे तो पकडायचा आहे. तो वेदांत पंचदशीमध्ये सांगितलेला आहे. जो तिथे सांगितलेला आहे त्याचंच वर्णन आता इथे चाललेलं आहे की सर्व विषयं प्रति प्रत्यक एव इति स्व आत्मनि न प्रवर्तन्ते अंतःकरणम अंतस्थेन ही चैतन्य ज्योतिष अवभासितस्य मनसो मनन सामर्थ्यम तेन सवृत्तिकं मनो येन ब्रह्मणा मतं विषयकृतं व्याप्तम आहुः कथयन्ति ब्रह्मविदः.
मनाची एक छोटीशी व्याख्या इथं असं केलेली आहे की जे सवृत्तिक असतं ते मन. संत किंवा गीतेमध्ये सुद्धा अमन असा शब्द आलेला आहे. मन संपुष्टात येणे याला आपण अमन असं म्हणतो. मग मन संपुष्टात येणे म्हणजे काय, तर मनाची व्याख्याच त्यांनी अशी केलेली आहे की सवृत्तिकम इति मनः, जे वृत्तीने भारलेलं आहे ते मन आहे. मग उलटा तसं जर अन्वय लावत गेलं तर वृत्ती कशामुळे, तर ते चित्तात झालेल्या बदलामुळे, चित्तात झालेला बदल कशामुळे, तर तो संकल्प बुद्धीमुळे, त्याच्यामुळे मग विकल्प संकल्प असं ती माला चालू होते. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे वृत्तीनी सवृत्तिकम मनः म्हणून अवृत्तिकम मनः इति ब्रह्मस्य अस्तित्व. ब्रह्माचं अस्तित्व हे वृत्ती शून्य मनात आहे. आणि म्हणून वृत्ती प्रभाकर रहस्य नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे तो एवढ्याचसाठी लिहिला आहे की वृत्ती येते कशी, वृत्तीला थांबवायचं कसं. आणि म्हणून वृत्तींना थांबवण्यासाठी एक वृत्तींचा झालेला अत्यंत मोठा कल्लोळ म्हणजे आपलं जीवन आहे. एक वृत्तींची संपूर्ण शून्यता ही संतांची अवस्था आहे. आणि याच्यामध्ये जो आहे, जो या बाजूने त्या बाजूला चालला आहे, ती साधकाची प्रगती आहे. आणि म्हणून वृत्तींमध्ये होणाऱ्या कल्लोळाला अवाकात आणण्यासाठी त्या सगळ्या वृत्ती सगुण रूपावर केंद्रित करण्यासाठी उपासनेचं महत्त्व आहे. म्हणून जेव्हा तुकारामांना सगळीकडे विठ्ठलच दिसत होता तेव्हा सगळ्या वृत्ती विठ्ठलामध्ये केंद्रित झालेल्या होत्या. आणि अशाच कालीमातेवर केंद्रित झालेल्या वृत्तींना पाहून त्यांचे गुरु रामकृष्णांचे त्यांच्यावर चिडले होते की मी तुला अमन हो म्हणतोय, तू वृत्ती सोड म्हणतोय, तू कालीमातेला सोडत नाहीस. आणि ते जे द्वंद्व आहे ते खूप वाचण्यासारखं आहे. रामकृष्णांनी असं म्हटलेलं आहे आणि तुकारामांनी असं म्हटलेलं आहे की अमन होऊन मी काय होईन, मी तुझ्यासारखा होईन. पण तुझा दास किंवा भक्त म्हणून राहण्यात जी गंमत आहे ती तुला सुद्धा करता येत नाही, कारण तू माझ्या पातळीला येऊ शकत नाहीस. म्हणजे भक्तीची पातळी, ज्ञानोत्तर भक्तीची पातळी किती उच्च असू शकते त्याचं ते उदाहरण आहे. आणि खरोखरच आपल्या गुरुला या अमन किंवा या वृत्तीलयापासून सगुण साकार वृत्तीमध्ये रामकृष्ण घेऊन आले. आणि तेव्हा पहिल्यांदा इतक्या वर्षांनी अत्यंत परखड राहिलेल्या त्यांच्या गुरुच्या डोळ्यातून पाणी आलं. कारण तो भावनेंचा उमाळा होता, ते भावना शून्य होते, कारण वृत्तीच नाही तिथे भावना कुठली आलेली आहे. आणि ते रस्त्यातून जात असताना सुद्धा प्रत्येक गोष्टीला ते अचेतन मानायचे. म्हणजे त्यातली फक्त चेतना पाहिजे, त्यामुळे त्यांना बाकीच्या कशाचाही काहीही संबंध नव्हता. विश्व किंवा जग असं म्हटलं की ते त्याच्याकडे तिरस्काराने पाहिजे, असे रामकृष्णांचे गुरु होते. ह्या दोन उदाहरणामधून आपल्याला इथं जे चाललं आहे ते कळू शकतं की मनसो मनन सामर्थ्यम तेन सवृत्तिकम मनो येन ब्रह्मणा मतं विषयकृतं व्याप्तम आहू कथयंती ब्रह्मविद. म्हणून असे जे ब्रह्मविद आहेत, ज्यांना ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे, ते मात्र निश्चित सांगतात की जे जे सवृत्तिक आहे आणि मन सवृत्तिक आहे म्हणून ते ब्रह्माच्या आधिपत्याखाली चालेल. पण अशा सवृत्तिक वस्तूला घेऊन तू अवृत्तिक गोष्टीचा जर काही करण्याचा प्रयत्न करत असशील तर तो तुझा मूर्खपणा होईल. आणि म्हणून ते पुढे असं म्हणतात, तस्मात् तदैव मनसः आत्मानं प्रत्यक् चेतयितारं ब्रह्मविद्धी. म्हणून तुझ्या अंतरामध्ये चेतना देणारा, मनाला प्रकाश देणारा असा जो आत्मा आहे त्यात ब्रह्मविद्धी, तेच ब्रह्म आहे असं तू जाण. न इदम इत्यादी पूर्ववत. आता न इदममध्ये अशी गोष्ट आहे, न इदम यदिदम उपासते हा शब्द परत परत आलेला आहे. असं जर ब्रह्म असेल तर मग तू कोणाची उपासना करायला बसलायस? पहिली गोष्ट, तू आलंबनाला बसलायस, ते निरावलंबी आहे. आलंबन संपल्याशिवाय ते दिसत नाही, तू आलंबन करत आहेस. दुसरी गोष्ट, आलंबनामध्ये सुद्धा तुझं जे चाललेलं आहे ते कसं आहे, तर तू एखाद्या वस्तूवर महानतेचा आरोप करून त्या वस्तूच्या उपासनेसाठी बसल्याबरोबरच तो उपास्य, मी उपासक आणि ही उपासना असं त्रिपुटी करूनच ठेवलेली आहेस. आणि इथं मात्र जे सांगतोय ते तद्ब्रह्मतम विद्धी,
इथं मात्र असं सांगितलं की असं जे जे आहे, कारण त्रिपुटी झाली याचाच अर्थ असा, करणारा कोणीतरी आहे, कशाचं तरी काहीतरी करणं चालू आहे, याचा अर्थ मनाचा खेळ चालू आहे, म्हणजे वृत्तींचा अंतर्भाव आहे. आणि मन वृत्तींचा अंतर्भाव, उपास्य, त्रिपुटी असं सगळं जर आलं, त्यात अहंकाराचा अंतर्भाव आहे. आणि या सगळ्यांच्या परे तो असल्यामुळे तुला मात्र न इदम हे लक्षात यावं. अलंबनाची निवृत्ती अलंबनाने होत नाही, निरावलंबनाने होते, असं वाक्य आहे याच्यामध्ये. आता अलंबनाच्या याच्यामध्ये वस्तुतंत्रे भवेत बोधा कर्तृतंत्रम उपासनम. उपासना हे कर्तृतंत्र आहे, करण्याची गोष्ट उपासना आहे. वस्तुतंत्रे भवेत बोधा, उपासना आणि ब्रह्मज्ञानातला हा स्पष्ट फरक आहे. म्हणून ह्या दोन्हींचा समुच्चय नाही 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 असं जे म्हटलं जातं ते या कारणाने. इथे कोणत्याही प्रकारची उपासनेची हेटाळणी केलेली नाही. उपासनेचं महत्त्व कुठेही कमी झालेलं नाही. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे असं म्हटले ते अत्यंत योग्य आहे. प्रश्न चालला आहे कोणाचा, जो अभ्यास करते कोणोपनिषदाचा तो अजून उपासनेत पण पुढं नाही, पण ज्याचा अभ्यास इथं केला गेला आहे तो साधक मात्र उपासनेतून पुढे गेलेला आहे. म्हणून गुरु आत्ता त्याला सांगतायत, आचार्य ज्या शिष्याला सांगतायत त्याची उपासना पूर्ण झालेली आहे. म्हणून ते म्हणतात की आता परत उपासनेला बसू नकोस, आता तू ब्रह्मज्ञानाच्या पात्रतेचा झालेला आहेस, तिथं आता हे चालत नाही. आत्तापर्यंत जो तू जे केलंस ते योग्य आहे, पण त्याची योग्यता संपलेली आहे. म्हणून इथे उपासनेला त्याज्य मानलेलं नाही. उपासनेला त्याज्य म्हणून काका जसं म्हणतात की यूज द सिस्टम अँड थ्रो द सिस्टम, त्या थ्रोच्या थ्रेशोल्डवरचा माणूस आहे हा. साधक जो आहे तो त्या थ्रोच्या थ्रेशोल्डवरचा आहे. ज्याची सुरुवातसुद्धा झालेली नाही त्यांनी उपासनेला सोडायचं नाही आहे. ज्याच्या अजून मलाचाच अवरोध झालेला नाही त्याच्यासाठीचा हा उपदेश नाही, हे लक्षात घ्यावं असं एका टीकाकारांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला इथे उपासनेची हेटाळणी केलेली असं वाटण्याचं कारण नाही. पण तुलनात्मक पद्धतीने बघितलं तर या क्षेत्रामध्ये या पायरीला पोचलेल्या साधकासाठी उपासना हे अवगतीचं लक्षण आहे असं तुलनात्मक पद्धतीने म्हटलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात, आचार्यांनी तेच सांगितलेलं आहे, शालिग्रामे विष्णुबुद्धी. शालिग्रामामध्ये विष्णू आहे असे बुद्धी करणे म्हणजे उपासना करणे. निकृष्टे उत्कृष्ट बुद्धी उपासनम. उपासनेची आणखीन एक त्याच्यामधली अशी व्याख्या त्यांनी दिलेली आहे. इथे चौथा आणि पाचवा मंत्र संपतो. पुढे सहावा मंत्र जो येतो उपासनेची आणखीन एक व्याख्या आहे. उपासना म्हणजे नेमकं काय हे भाष्यामध्ये आलेलं आहे एका ठिकाणी. उपासना नाम यथाशास्त्र. पहिली गोष्ट म्हणजे उपासना ही शास्त्राप्रमाणे झाली पाहिजे. मला वाटतं तशी अशी उपासना होऊ शकत नाही. उपासना नाम यथाशास्त्र उपास्य अर्थस्य विषयीकरणेन. एक कोणता तरी विषय समोर घ्यायला लागतो, त्याला आलंबन असं म्हणतात. यथाशास्त्र उपास्य अर्थस्य विषयीकरणेन समीप्यम उपगम्य. जे आपलं उपास्य दैवत आहे ते आपल्या जवळ असलं पाहिजे, आपल्या सानिध्यात असलं पाहिजे. समीप्यम उपगम्य तैलधारावत समान प्रत्यय प्रवाहेन. समान प्रत्यय प्रवाहेन हा या वृत्तीशी संबंध आहे. अखंड त्या मूर्तीच्या म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, सगुण मूर्ती, सगुण साकार मूर्तिकार वृत्ती झाली पाहिजे. म्हणजे त्या वृत्तीमध्ये केवळ त्या उपास्य देवते व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या वृत्तीचा अंतर्भाव होता कामा नये. असं जर असेल, तैलधारावत समान प्रत्यय प्रवाहेन दीर्घकालम, हा महत्त्वाचा भाग आहे. दीर्घकालम यद आसनम तद उपासनम, अशी उपासनेची व्याख्या आहे. पाचवा मंत्र जो आहे तो असा आहे की यत
मनसा न मनुते. आता वाक संपलं, मनावर आलंय. यत मनसा न मनुते येन आहुर्मनोमतम तत् एव ब्रह्मत्वं विद्धि न इदम यद इदम उपासते. यत मनसा न मनुते, इथे अध्यवृत असणारा शब्द आचार्यांनी घातला आहे तो लोकः. यत लोकः मनसा न मनुते, ज्याचे मनाने मनन होत नाही. ज्याचे मनाने मनन होत नाही, म्हणजे मनाच्या कार्याला मनन असं नाव दिलेलं आहे. मनुते हा जो शब्द आहे, मनुते म्हणजे अवबोधते. इंग्रजीमध्ये ज्याला कॉम्प्रिहेंड म्हणतात, समजणे, उमजणे. म्हणून मनुते, ज्याचे मनाने मनन होत नाही. येन आहुर्मनोमतम, याचा अन्वय असा आहे, येन मनहा मतम इति जनः आहुः, म्हणजे ज्याच्यामुळे मन आपले मत प्रकट करते. ज्याच्यामुळे मन आपले मत प्रकट करते, ते जे आहे त्यालाच तू ब्रह्म असे जाण. न इदम यद इदम उपासते. मत हा शब्द मनु त प्रत्यय आहे. तो मनु प्लस त इज मत. जसे सोनं भुनकतू म्हणतो आपण, तो क्तुपत्र आहे, तसाच हा क्तू, फक्त इथे तू न लागता तो त होतो. म्हणून मत म्हणजे मनुक्त असा तो प्रत्यय आहे. ज्याने ज्याचे मनन मनानी होत नाही, पण जो मनाच्या मननाला मदत करतो. आणि मनाचं मनन म्हणजेच मत, म्हणजेच कॉम्प्रिहेन्शन, म्हणजेच ज्ञान करून घेणे, म्हणजेच अवबोधने. म्हणजे मनाच्या अवबोधनाला जो मदत करतो, पण ज्याचं अवबोधन मनानी होत नाही ते ब्रह्म आहे असं तू जाण. हे बाकीची जी उपासना आहे ते ब्रह्म नाही, असा मंत्राचा अर्थ आहे. यन मनसा न मनुते इति अंतःकरणं बुद्धी मनसो एकत्वेन गृह्यते. इथे जिथे जिथे बुद्धी मन वगैरे असा शब्द आला त्या सगळ्यांचा अंतःकरण असा एकत्वाने अर्थ घ्यावा असं आचार्य म्हणतात. मनुते अनेन इति मनहा, सगळ्यांचा मनन करणारं जे आहे ते मन आहे. सर्व कर्ण साधारणम सर्व विषय व्यापकत्वात. सगळ्या इंद्रियांपेक्षा मन थोडंसं वेगळं मानलं गेलेलं आहे. असं का, त्याचं उदाहरण दिलेलं आहे. प्रत्येक इंद्रियाला असणारा एक विषय आहे. डोळे पाहण्याचंच काम करतील, त्यांना ऐकता येणार नाही. कान ऐकूच शकतील, त्यांना पाहता येणार नाही. पण मन हे असं एकच इंद्रिय आहे की जे सर्व विषय व्यापकत्वात सगळ्या इंद्रियांनी ग्रहण केलेल्या ज्ञानविषयक वस्तूचं ज्ञान एकत्रीकरणाचं कामसुद्धा मनच करतं. आणि म्हणून सगळ्या इंद्रियांचा तो श्रेष्ठत्वाने मोठा असल्याने तो सगळ्या इंद्रियांच्या सगळ्या विषयांच्या ज्ञानासाठी कारणीभूत होतो. म्हणून सर्व विषय व्यापकत्वात. काम हा संकल्पो विचिकित्सा श्रद्धा अश्रद्धा धृती अधृती ह्रीम ध्रीम भी सर्व मन एव. महत्त्वाचं वाक्य आहे. मन आहे तरी नक्की काय? आचार्य पहिल्यांदा मन काय करतं ते सांगतात आणि मग मन का ते त्या तत्वाला गवसणी घालू शकत नाही ते सांगतात. काम हा, पहिलं काम मनाचं जर कुठलं असेल तर इच्छा करणे आहे. काम हा, इच्छा झाली की संकल्प हा, संकल्प झाला की विचिकित्सा, संशय. विचिकित्सा म्हणजे संशय. आता हा संकल्प झाल्यानंतर विचिकित्सा घेण्याचं कारण असं आहे की संशयामुळे विकल्प तयार होतो. संशयच नसेल तर तो होऊ शकत नाही. म्हणून काम हा संकल्पो विचिकित्सा श्रद्धा अश्रद्धा. आणि श्रद्धा या शब्दाचं थोडंसं विस्तृतीकरण पण केलेलं आहे. डेलिबरेटेड जजमेंट म्हणजे श्रद्धा असं सांगितलेलं आहे. गुरु वेदांत वाक्येषु श्रद्धा. गुरूंचं आणि वेदांतांचं वाक्य यांच्यावर ठेवलेला अनुभूतीच्या पूर्वीचा विश्वास म्हणजे श्रद्धा. हे सोडून सगळं अंधश्रद्धा आहे. श्रद्धेची व्याख्या अशी केलेली आहे की जे गुरु आणि वेदांत वाक्येषु, वाक्यात जी श्रद्धा आहे
त्याला श्रद्धा असं म्हणतात. अश्रद्धा, श्रद्धा नसणे. धैर्यम, धृती, अधृती म्हणजे धैर्य, अधैर्य. त्याच्यानंतर ह्रीम, धीही. यातलं धीही हा शब्द आहे तो मॉडेस्टी किंवा लज्जा अशा शब्दाने आलेला आहे. म्हणून उपनिषदामध्ये नाव विसरतो कोणत्या उपनिषदामध्ये, पण तिथे दानाचं वर्णन केलं आहे. रिया देयम, धिया देयम, श्रद्धया देयम असं सांगण्याचं कारण असं आहे, देताना लाज वाटून द्यावं, की मी देतोय याची मला लाज वाटावी, की हे देण्यासारखं नाही, ते त्याचंच आहे, ते त्याचंच त्याला देतोय, तरी पण मी देतोय याची लाज वाटावी. त्याला मॉडेस्टी म्हणतात. त्या मॉडेस्टीला धी असं म्हटलेलं आहे. भी ही म्हणजे भीती. म्हणजे ज्या इंद्रियामध्ये काम, संकल्प, विचिकित्सा, श्रद्धा, अश्रद्धा, धृती, धृती म्हणजे रिझोल्युटनेस, फर्मनेस, धृती, अधृती, शेकिंग, निश्चितता नसणे, धृती, अधृती, ह्रीम, धैर्य, धी, मॉडेस्टी किंवा लज्जा, भीती, इतकं सगळं असतं त्याला मन म्हणतात. म्हणजे मनाच्या माध्यमातून या गोष्टी, आणि हे श्रुतीचं वाक्य आहे, बृहदारण्यक उपनिषदातलं वाक्य आहे. इति श्रुते हे काम आदी वृत्तीम मनहा, म्हणजे काम इत्यादी वृत्ती म्हणजेच मन असं असल्यामुळे तेन मनसा, अशा या मनाला जो चैतन्य ज्योतिर्मनसा अवभासकम न म्हणते, ज्याचं कामच हे या गोष्टी करण्याचं आहे आणि अशा प्रकारच्या कोणत्याही वृत्तींशी अजिबात संबंध न ठेवणारं ते ब्रह्म असल्यामुळे जे हे काम करतो त्याला हे काम अशा प्रकारचं कोणतंही कार्य नसणारं ते कसं दिसू शकेल. म्हणून मनाला त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. पुढच्या याच्यामध्ये 6वा मंत्र आहे, यत चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तद एव ब्रह्मत्वं विद्धि न इदम यत इदम उपासते. चक्षुंषी म्हणजे बहुवचन आहे आणि 2 डोळे असं नाही आहे, अनेक डोळे. चक्षुंषी, यत चक्षुषा न पश्यति, ज्यास चक्षु किंवा नेत्र किंवा डोळा पाहू शकत नाही, पण ज्याच्या सहाय्याने नेत्र किंवा चक्षु पाहतात, तद एवं ब्रह्मत्वं विद्धि यत चक्षुषा न पश्यति न विषय करोति अंतःकरणवृत्ती संयुक्तेन लोकः. नेत्र अंतःकरणाच्या मदतीने विषयाकार वृत्ती करतात आणि त्याला जाणून घेतात. असे जे नेत्र आहेत, तत् यत चक्षुषा न पश्यन्ति, ते पाहू शकत नाहीत. येन चक्षुम अपि अंतःकरणवृत्ती भेद भिन्नाश्च चक्षुवृत्ती पश्यति, परंतु जो नेत्राणी म्हणजेच अंतःकरण वृत्तीच्या भेदाने विभिन्न झालेल्या नेत्रवृत्तीस विषय करतो. याचा अर्थ कसा आहे, अंतःकरण वृत्तीच्या भेदाने विभिन्न झालेली नेत्रवृत्ती म्हणजे काय. नेत्रांनी म्हणजे इंद्रियांनी एखादी वस्तू पाहिल्यानंतर त्याचा अंतःकरणावर होणारा परिणाम म्हणजे वृत्ती आहे. चित्तामध्ये झालेला तरलरूपी बदल म्हणजे वृत्ती. चित्त शांत होतं, नेत्रांनी काहीतरी पाहिल्यामुळं काहीतरी झालं, जे झालं ते म्हणजे चित्तामध्ये होणारा बदल, आणि चित्तामध्ये होणारा बदल म्हणजे वृत्ती. अशी वृत्ती तयार झाली. म्हणून अंतःकरण वृत्ती भेद भिन्नाश्च चक्षुवृत्ती ही, डोळ्यांच्याकडे असणारी जी वृत्ती आहे त्या वृत्तीला संयुक्त कर्मानी अंतःकरणाची वृत्ती सहाय्य करते. या दोन्हींचं एकामेकाशी असणारी जी संयुक्त सहाय्य आहे, या सहाय्याने तो विषय अवगतीही होतो. त्या विषयामध्ये मनामध्ये आलेले जे काही परिणामात्मक बदल आहेत ते बदलसुद्धा व्यक्त होतात. हे सगळं होत असताना, हे सगळं होण्यासाठी कारणीभूत नव्हे, पण हे होण्यासाठी लागणारं इंधन जे आहे, हे होण्यासाठी लागणारा प्रकाश जो आहे, तो प्रकाश म्हणजे आत्मज्योतिषा जो करतो, जो त्या विषयाला व्यापण्याचा प्रयत्न करताना जो मदत करतो, विषयी करोती व्यापनोती तद ब्रह्म तत्विधी, ते करणारं म्हणजे तदैव इत्यादी पूर्ववत यदिदम उपासते, ते सुद्धा इथं त्याच पद्धतीने येतं. 7व्या मंत्रामध्ये कानाचा विषय घेतला. वाचेच्या वेळेला त्याचं विस्तृत वर्णन झालं.
मनाच्या वेळेला अंतःकरणाने त्याला, कारण मन हे सगळ्यात श्रेष्ठ इंद्रिय असल्यामुळे श्रेष्ठ इंद्रियसुद्धा पराभूत झाल्याचं दाखवलं. वाचेच्या मार्फत एक इंद्रिय कसं चैतन्यापर्यंत पुढे नेता येतं हे दाखवलं. आणि हे दाखवल्यामुळे आता पुढे जे चक्षुश्रोत्र आहेत त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवलेला नाही आहे. म्हणून 7वा मंत्र सांगतो, यत् श्रोतेन न शृणोति येन श्रोतम इदम श्रुतम तत् एव ब्रह्मत्वं विद्धि न इदम यत् इदम उपासते. जे कानांनी ऐकता येत नाही पण ज्याच्यामुळे श्रोत्रांना ऐकणं शक्य होतं ते ब्रह्म आहे, ते तू जाण. यत् श्रोत्रेन न शृणोति दिक् देवता अधिष्ठितेन आकाशकार्येन मनोवृत्ती संयुक्तेन न विषयी करोति लोकः. प्रत्येक इंद्रिय कसं काम करतात ते सांगतायत आणि त्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये चैतना किंवा चैतन्य येऊ शकत नाही हे सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणून ते असं म्हणतात की दिक् देवता अधिष्ठेन, दिक् म्हणजे दिशा, दिशा ही देवता आहे, अधिष्ठान देवता आहे. कशाची? कानाची. म्हणून ऐकण्यासाठी दिशा आणि कान ह्या दोन्हींची गरज आहे. आणि हे कार्य करण्यासाठी आकाश जरुरी आहे, कारण जे ऐकायचं ते त्या आकाशातून येणार आहे. म्हणून आकाशाचं अस्तित्व, दिशेचं अस्तित्व आणि कानाचं अस्तित्व, ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा असतात तेव्हा त्या तिन्हीच्या तिन्ही मनोवृत्तीशी संयुक्त होतात. म्हणजे परत अंतःकरणामध्ये काहीतरी ऐकल्यामुळं वृत्ती निर्माण होतात. असं सगळं झाल्यानंतर श्रोतृ म्हणजे ऐकण्याचं कार्य पूर्ण होतं. अशा प्रकारच्या कार्याने पूर्ण जरी होत असलं तरी हे सगळं कार्य पूर्ण करण्यासाठी ज्याची गरज लागते ते चैतन्य तत्व असल्यामुळे चैतन्य आत्मज्योतिष विषयकृतम तदेव इत्यादी पूर्ववत, म्हणून त्याचं ज्ञान श्रोत्यांनी होणार नाही. आणि 8वा आणि शेवटचा पहिल्या खंडातला मंत्र जो असा आहे, यत् प्राणेन न प्रणीती येन प्राणः प्रणीयते तदेव ब्रह्मं तं विद्धि न इदम यदिदम उपासते. जे प्राणांनी प्रणित केले जात नाही, म्हणजे याचा अर्थ मला माझ्या अस्तित्वासाठी प्राणांची अत्यंतिक गरज आहे. पंचप्राण त्यांचे 5 प्रमुख कार्य ही कुठेही जरी बंद पडली तरी माझ्या शरीराचं चलनवलन बंद पडू शकतं. याचा अर्थ माझ्या शरीराला चालवणारा प्राण आहे असं मला वाटणं साहजिक आहे. पण या प्राणांनी जसं शरीरांचं चलीलवलन होतं तसं हेच प्राण किंबहुना अशाच प्रकारचे प्राण त्या चेतन तत्वाला सुद्धा प्रणित करतात का? त्याचं उत्तर असं आहे की प्राणांना तो प्रणित करतो, त्यामुळे प्राण त्याला प्रणित करू शकत नाहीत. म्हणून तो प्राणविरहित आहे. तो प्राणांचा प्राण आहे, त्यामुळे तो प्राणाला प्रणियत करतो किंवा त्या प्राणाला त्याचं कार्य करण्यासाठी मदत करतो. यत् प्राणेन घ्राणेन पार्थिवेन नासिका पुटांतर अवस्थितेन, अंतःकर आणि प्राण यांच्या वृत्तीसहित नासिका रंध्रात स्थित आणि पृथ्वीचे कार्यभूत, कारण आता अधिष्ठान देवता प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. तिथे आकाश होतं, इथे पृथ्वी आहे. म्हणून अंतःकर आणि प्राण यांच्या वृत्तीसहित नासिका रंध्रात जे स्थित असतं पृथ्वीचे कार्यभूत असे जे प्राण असतात, म्हणजेच घ्राणेंद्रियाद्वारा जो प्रणन म्हणजे गंधयुक्त वस्तूंचा विषय करत नाही, असा जो ज्याच्या अधिसत्तेवर हे सर्व होतं त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि ते तू जाण असं ते म्हणतात. येन चैतन्य आत्मज्योतिषम अवभास्यत्वेन स्वविषयम प्रतिप्राणः प्रणीयते तदेव इत्यादी सर्व समानम. म्हणून हे सगळंच्या सगळं या 5 इंद्रियांच्या बरोबर सांगितलेलं जे चेतन तत्व आहे तेच ब्रह्म आहे असं तू जाण. आणि असं तू जाण म्हणण्याचं कारण असं आहे की शब्द तिथे जो वापरला आहे तो चेतन तत्वाला किंवा ब्रह्माचं ज्ञानाच्या कक्षेत असणाऱ्या जितक्या गोष्टी आहेत त्यांच्यापासून त्याचं पृथकत्व दाखवलेलं आहे. आणि हे दाखवण्यामध्ये एक जो महत्त्वाचा हेतू साध्य असा केलेला आहे की जर ज्या सामुग्रीनुसार मी कार्य करतो त्यातल्या कोणत्याही सामुग्रीचा त्या कारणासाठी जर उपयोग होत नसेल तर याचा अर्थ माझ्याकडे असणाऱ्या सगळ्या सामुग्रींची जोपर्यंत मी ते विराम पावत नाहीत तोपर्यंत त्याचं हे होत नाही. आणि म्हणून एवढ्याच एका कार्यासाठी संतांनी केलेल्या आदर्शानुसार
संतांच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा सर्व प्रकारची साधना करता येते. पण या साधनेसाठी मात्र सामग्रीचा कोणताही उपयोग नसल्यामुळं हे होतं कसं, हे होऊ शकतं की नाही, किती वेळात होतं, कसं होतं, किती त्याला कालावधी लागतो, ज्या वेळेला होतं त्यावेळेला नेमकं काय होतं, तिकडे गेल्यानंतर इकडचं कसं दिसतं, इकडे असताना मग तिकडचं जाणवतं की नाही जाणवतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती फक्त ब्रह्मवेत्याला माहीत असतात. पण तो ज्याला ब्रह्माचं ज्ञान नाही त्याला कधीच सांगत नाही. याच्यामध्ये ते गुह्य किंवा गुप्त ठेवावा असा उद्देश नसून ते सांगून न समजण्यासारखं आहे. आणि यालाच बुद्धांनी अव्याकृत प्रश्न असं नाव दिलेलं आहे. ब्रह्मज्ञानी कुठे जातो, प्रश्न विचारलेले त्यांना असे होते की तथागताचं काय होतं, ब्रह्मज्ञानी झालेल्या माणसाचं काय होतं, ब्रह्मज्ञानी परत खाली येतो का, ब्रह्मज्ञानी या जगात असून सुद्धा ब्रह्मज्ञानी म्हणून कसा राहतो, असे 6 प्रश्न विचारले होते. आणि उत्तर त्याचं छान दिले बुद्धांनी. यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर तुला मी आत्ता देऊ शकत नाही. आणि एक अशी वेळ येईल की ज्या वेळेला तुला हे प्रश्नसुद्धा पडणार नाही. म्हणजे ज्या वेळेला उत्तराची गरज लागणार नाही अशा स्थितीला तू पोचलेला असतील. आणि जर प्रश्नांच्या उत्तराची गरज असेल तर तू अजून त्या स्थितीला पोचलेला नाहीस. असं करून हे सगळे प्रश्न त्यांनी टाळून दिलेले आहेत. हरि ओम. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति.